तुला ढसाढसा रडायला लावेल ही कथा. ही कथा एका म्हाताऱ्या मोराची आणि त्याच्या पत्नीची आहे, जे एका पवित्र झाडावर राहत असतात. म्हातारा मोर त्याची पत्नी मोरणीला म्हणतो, हे परमेश्वरा, आमची ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक मनुष्याचा सर्वात मोठा त्रास चालू क्षणाला दूर करा आणि त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर येणारे सर्व संकट दूर करा आणि त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करा. म्हाताऱ्या मोराची ही कथा शांत मनाने डोळे बंद करून ऐकल्याने रडकं नशीब सुखात बदलायला 2 मिनिटेही लागणार नाहीत आणि कायम त्यांच्या भाग्यात सुख समृद्धीचा आणि भगवंताच्या चमत्कारांचा वर्षाव होईल. जर तू मोरांची ही पवित्र कथा ऐकलीस तर ज्यांनी तुला धोका दिला ते तुझ्यासमोर नाक घासत येतील आणि तुझे सर्व शत्रू नष्ट होतील. भक्तांनो, म्हाताऱ्या मोराची ही कथा फक्त श्रवण केल्याने कितीही मोठे आजार, जन्माला लागलेली गरिबी, सर्वात मोठे दुःख आणि तुझ्या पाठची साडेसाती रडत रडत तुझ्या आयुष्यातून कायमची निघून जाईल. साक्षात भगवंत तुझ्यासमोर प्रकट होऊन तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि मरेपर्यंत तुझ्यावर संकट येऊ देणार नाही. या कथेत रमून जाण्यापूर्वी भगवंताचा शक्तिशाली आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये राधे राधे आणि श्री स्वामी समर्थ टाईप करून तुझी भक्ती व्यक्त कर आणि हा व्हिडिओ लाईक कर. तुझ्या सर्व इच्छा येत्या 24 तासात पूर्ण नाही झाल्या तर बघ. चला तर मग कथेला सुरुवात करूया. भक्तांनो, ही खूप जुन्या काळाची गोष्ट आहे. एका विशाल जंगलाच्या शेवटी जिथे हिरवळ हळूहळू पसरत होती, तिथे एका झाडाचा जुना बुंदा उभा होता. त्याच झाडाच्या फांदीवर जी कोरडी आणि निर्जीव दिसत होती, तिथे भगवान श्रीकृष्णांचे आवडते मोर आणि मोरणी यांची जोडी बसली होती. दोघेही खूप म्हातारे होते. ते एकमेकांशी खूप प्रेमाने बोलत होते. त्यांच्या संभाषणाचा उन्माद अनुभवत मोरणी तिच्या पतीला, म्हाताऱ्या मोराला म्हणाली, हे प्रिय पती, आज हवामान किती सुंदर आहे ते पहा. थंड वारा वाहत आहे, आकाश स्वच्छ आहे आणि सूर्याची सौम्य उष्णता शरीर आणि मनाला उत्साहित करत आहे. जर या दिवशी तुम्ही आम्हाला अशी गोष्ट सांगू शकलात ज्यातून आपण ज्ञानाच्या काही मौल्यवान गोष्टी शिकू शकलो असतो तर. त्याच्या पत्नीचा हा गोड आवाज आणि इच्छा ऐकून म्हाताऱ्या मोराच्या चेहऱ्यावर एक सौम्य हास्य उमटले. त्याने आपल्या पत्नीकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाला, अगं प्रिये, तुझी इच्छा माझ्यासाठी आदेशासारखी आहे. प्रिये, ही कथा खूप मौल्यवान आहे, कारण भगवान श्रीकृष्णाने स्वतः मला ही कथा सांगितली आहे. बरं, ही कथा एका वडिलांबद्दल आणि त्यांच्या मुलांबद्दल असेल, जिथे तुम्हाला या कथेत धूर्तपणा, खरे प्रेम, निस्वार्थी प्रेम आणि एक गंभीर कट स्पष्टपणे दिसेल. ही कथा इतकी मनोरंजक आहे की तुम्ही त्यात अशा प्रकारे हरवून जाल की तुम्हाला वेळेची जाणीवही होणार नाही आणि तुम्हाला त्यात ज्ञानाचा प्रचंड साठा मिळेल आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. मोराचे शब्द ऐकल्यानंतर मोराच्या पत्नीच्या डोळ्यात कुतूहलाची चमक आणखी वाढली आणि ती मोराला म्हणू लागली, तुम्ही आता ही कथा ऐकवायला थोडाही विलंब करू नका. भगवान श्रीकृष्णाची कथा ऐकून मला धन्यता वाटेल. आता तो म्हातारा मोर कथा सांगू लागतो आणि म्हणतो, हे प्रिये, ही खूप जुन्या काळाची गोष्ट आहे. टिकमगड नावाचे एक श्रीमंत राज्य होते. त्या राज्याच्या राजाला सिद्धार्थ नावाचा एकच मुलगा होता. राजकुमार सिद्धार्थ खूप दयाळू, बुद्धिमान आणि लोकप्रेमळ होता. त्याचा एक नियम होता जो तो कधीही मोडत नव्हता. दररोज तो एका विश्वासू नोकराला सोबत घेऊन जात असे आणि रात्रीच्या अंधारात संपूर्ण नगरात फिरत असे. तो असे करत असे जेणेकरून त्याला प्रजेचे सुख दुःख समजेल
कधीकधी तो आपल्या प्रजेशी थेट संवाद साधत असत आणि नगरात घडणाऱ्या सर्व लहान मोठ्या घटनांवर विचार करत असे. राजकुमार सिद्धार्थचे वडील खूप वृद्ध झाले होते आणि त्यांची तब्येतही चांगली नव्हती. एके दिवशी त्यांचे वृद्धत्व आणि आजारपणामुळे निधन झाले. वडिलांच्या मृत्यूनंतर राजकुमार सिद्धार्थला पूर्ण शाही सन्मानाने त्या ठिकाणाचा राजा बनवण्यात आले. राजा झाल्यानंतरही राजकुमाराने आपल्या प्रजेची स्थिती जाणून घेण्यासाठी नगरात फिरण्याची सवय सोडली नाही. हो, हे निश्चितच खरे होते की पूर्वी त्याच्यासोबत एक नोकर असायचा. आता तो त्याच्यासोबत एक विश्वासू आणि बुद्धिमान मंत्री ठेवत असे. एके दिवशी राजा सिद्धार्थ आणि त्याचा मंत्री रात्रीच्या शांत वेळेत वेश बदलून नगरात फिरत होते. नगराच्या बाहेरील एका साध्या रस्त्यावरून जात असताना त्यांना एका घरात काही महिलांचे बोलत असल्याचे मंद आवाज ऐकू आले. रात्रीची वेळ होती आणि खूप अंधार झाला होता. मग दाराच्या एका छोट्या भेगातून त्यांनी आत डोकावले तेव्हा त्यांना 3 अतिशय सुंदर तरुणी बसलेल्या आणि एकमेकांशी बोलत असलेल्या दिसल्या. त्यांच्या संभाषणातून असे वाटत होते की त्या तिघीही सख्या बहिणी आहेत. त्या तिघीही बसून त्यांच्या आवडीनिवडी आणि भविष्यातील स्वप्नांबद्दल बोलत होत्या. मोठी बहीण म्हणाली, भगिनींनो, मला चविष्ट आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेवण खाण्याची खूप आवड आहे. मी अशा राजाच्या मुख्य स्वयंपाकाशी लग्न करेन जो माझ्यासाठी रात्रंदिवस नवीन आणि चविष्ट पदार्थ बनवत राहील. माझा नवरा माझ्यासाठी जेवण बनवेल आणि मी राणीसारखी बसून त्या जेवणाचा आस्वाद घेईन. यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो? मग मधली बहीण म्हणते, अगं बहिणींनो, तुमचे छंदही विचित्र आहेत. मला तर राजाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याशी लग्न करायचे आहे. जर माझे लग्न राजाच्या मंत्र्याशी किंवा लष्कर प्रमुखाशी किंवा अगदी पोलीस प्रमुखाशी झाले तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेन. कारण राजाचा सेनाप्रमुख त्या राजाच्या संपूर्ण सैन्याची देखरेख करतो. मंत्री संपूर्ण राज्याचे काम पाहतो आणि पोलीस प्रमुख शहराच्या सुरक्षेची काळजी घेतो. अशा शक्तिशाली व्यक्तीची पत्नी होण्यातच खरा अभिमान आहे. मग धाकटी बहीण, जी त्यांचे संभाषण ऐकून शांत बसली होती, तिला पाहून दोन्ही बहिणींनी त्यांच्या धाकटी बहिणीला विचारलं, अगं बहिणी, तू इतकी शांत का बसली आहेस? तू देखील आम्हाला सांग की तुला कोणाशी लग्न करायचे आहे? तू तुझ्या आवडीबद्दल काहीतरी सांग. तेव्हा सर्वात लहान बहीण आत्मविश्वासाने म्हणू लागली, बहिणींनो, माझे काम कोणत्याही नोकराने होणार नाही. मी स्वतःचे लग्न थेट राजाशी करेन, जेणेकरून मी तुमच्या दोन्ही पतींवर राज्य करू शकेन. आणि मला फक्त हेच नको आहे, तर माझे स्वप्न यापेक्षाही मोठे आहे. मला राजाकडून एक मुलगा हवा आहे. जेव्हा तो हसेल तेव्हा त्याच्या मुखातून फुले बाहेर पडावीत. जेव्हा तो रडेल तेव्हा त्याच्या डोळ्यातून मोती गळावेत. ज्याचे एका बाजूला केस सोन्यासारखे सोनेरी आणि दुसऱ्या बाजूला चांदीसारखे चमकदार असावेत. हे माझे स्वप्न आहे. आपल्या लहान बहिणींचे हे बोलणे ऐकून तिच्या दोन्ही बहिणी जोरजोरात हसू लागल्या आणि बोलू लागल्या, अगं लहान बहिणी, तू तर नेहमी वेड्यासारख्याच गोष्टी करत असतेस. असं कुठे असतं का? तुझ्या स्वप्नातील दुनियेतून बाहेर ये. राजा आणि मंत्री दारात उभे होते आणि तिन्ही बहिणींचे हे सर्व संभाषण ऐकत होते. त्या तिघी बहिणींचे बोलणे ऐकून राजा खूप आश्चर्यचकित झाला. राजाने मंद आवाजात मंत्र्याला म्हटले, मंत्रीजी, हे घर चांगले लक्षात ठेवा आणि उद्या सकाळी या तिन्ही बहिणींना आदराने दरबारात बोलवा. मला त्यांना काहीतरी विचारायचे आहे. आता कथा पुढे सांगताना मोर मोरणीला म्हणतो, प्रिये, मी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करतो की आज जे कोणी भक्त ही अमृतवाणी ऐकत आहेत त्यांच्या आयुष्यात तुमची कृपा सदैव राहो आणि त्यांचे सर्व त्रास दूर होवोत. मित्रांनो, ही अद्भुत वाणी ऐकण्यापूर्वी तुमची भक्ती व्यक्त करा
आणि खाली दिलेल्या कमेंटमध्ये जय श्री राधे कृष्ण लिहा. तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा, कारण मित्रांनो, गरुड पुराणासारख्या महान ग्रंथात असे म्हटले आहे की ती कथा असो किंवा धडा, जर ती मध्ये सोडली तर ती पापाच्या श्रेणीत येते. म्हणूनच मित्रांनो, मी तुम्हा सर्वांना विनंती करते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्णपणे पहा. चला तर पुन्हा कथा सुरू करूया. भक्तांनो, आता राजाचा आदेश पाळला गेला होता. दुसऱ्या दिवशी मंत्र्याने त्या तिन्ही बहिणींना राजाच्या दरबारात बोलावले. जेव्हा राजाने त्यांना पाहिले तेव्हा त्याला आढळले की त्यांच्यातील सर्वात धाकटी बहीण, जी राजाशी लग्न करेल असे म्हणत होती, ती खरोखरच खूप सुंदर आणि देखणी होती. राजा तिच्या सौंदर्याने मोहित झाला. त्यानंतर राजाने त्या तीनही बहिणींना विचारलं, काल रात्री तुम्ही तुमच्या घरात काय बोलत होता? मला खरे सांगा, कारण काल मी तुमचे संभाषण माझ्या कानांनी ऐकले. जर तुम्ही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला तर मग तुम्हाला शाही शिक्षा दिली जाईल. बरं, त्या महिलांमध्ये त्या चर्चा खाजगी होत्या. त्या राजासमोर त्या कशा उघड करू शकत होत्या? जेव्हा राजाने त्यांना त्या रात्रीच्या चर्चेबद्दल विचारले तेव्हा त्या तिघीही लाजेने लाजल्या. लज्जेने त्यांच्या जिभा बंद झाल्या. जेव्हा राजाने त्यांना वारंवार विचारले तेव्हा त्या म्हणाल्या, महाराज, आम्ही काय बोललो होतो याबद्दल आम्हाला काहीही आठवत नाही. राजा म्हणाला, सर्व काही सोडून द्या. आता पुन्हा त्याच गोष्टी आठवा आणि मला सांगा. आम्ही तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे जबरदस्तीने त्या तिघींनी राजाला त्या रात्रीच्या संपूर्ण संभाषणाबद्दल सांगितलं. तिघींचे बोलणे ऐकून राजा खूप आनंदी झाला. त्याने ताबडतोब आपल्या मुख्य स्वयंपाकीला दरबारात बोलावले आणि तिघांपैकी मोठ्या बहिणीचा हात स्वयंपाक्याकडे दिला आणि तो स्वयंपाक्याला म्हणाला, आजपासून ही तुझी पत्नी आहे आणि आजपासून तिच्यासाठी दररोज स्वादिष्ट जेवण बनवणे हे तुझे कर्तव्य आहे. त्यानंतर राजाने आपल्या एका मंत्र्याला बोलावले आणि मधल्या बहिणीचा हात त्याच्या हातात दिला आणि म्हणाला, आजपासून ही तुझी पत्नी आहे, जा तिच्यासोबत आनंदाने जीवन जग. आणि शेवटी राजा धाकट्या बहिणीला म्हणाला, तुझी इच्छा होती की तू राजाशी लग्न करावे, म्हणून मी इथला राजा आहे, म्हणून मी तुला माझी पत्नी म्हणून स्वीकारतो. हे ऐकून धाकट्या बहिणीच्या आनंदाला सीमाच राहिली नाही. राजाने आदेश दिला, माझ्या लग्नाची तयारी आत्ताच सुरू करावी. राजा उठला आणि निघून गेला. त्यानंतर राजाचे सर्व कर्मचारी ते सर्व लग्नाच्या तयारीत व्यस्त झाले. दुसरीकडे तिन्ही बहिणींच्या लग्नाची तयारी सुरू झाली. धाकट्या बहिणीचे लग्न मोठ्या थाटामाटात राजाशी झाले. मोठ्या बहिणीचे लग्न स्वयंपाक्याशी झाले आणि मधल्या बहिणीचे लग्न तेथील एका मंत्र्याशी झाले. तिन्ही बहिणी त्यांच्या पतींसोबत राहू लागल्या. धाकट्या बहिणीला राणी बनवण्यात आले आणि राजाच्या राजवाड्यात पाठवण्यात आले. भक्तांनो, हे पाहून दोन्ही मोठ्या बहिणींना त्यांच्या धाकट्या बहिणीच्या नशिबाचा हेवा वाटू लागला. जेव्हा जेव्हा त्या दोघी एकत्र यायच्या तेव्हा त्या आपापसात बोलत असत की धाकटी खरोखर राणी झाली आहे आणि आपल्या पसंतीचा वर मिळूनही आपण दासी म्हणून राहिलो आहोत. आपली धाकटी बहीण ही कसली देवदूत आहे की राजाने तिला आपली राणी बनवली. मधली बहीण म्हणू लागली, ताई, मलाही खूप वाईट वाटलं. राजाने तिच्यात असं काय पाहिलं की त्याने तिच्याशी लग्नच केलं. बोललेल्या गोष्टींचा काय उपयोग? माणूस तर कोणत्याही गोष्टी ऐकतो आणि करतो देखील. माझ्या विचारानुसार आपली लहान बहीण नाही तर तू राजाची राणी व्हायला हवं होतं असं मला वाटतं, असं ती म्हणू लागली. हे खरं आहे की राजाच्या मनात कोणता इतका मूर्खपणा निर्माण झाला होता की त्याला ती आवडली. तू तिच्यापेक्षा 100 पटीने चांगली होतीस. भक्तांनो, अशा प्रकारे दोन्ही बहिणी एकमेकांना धीर देऊ लागल्या आणि त्यांचे मन सांत्वन करण्यासाठी एकमेकांची खोटी स्तुती करू लागल्या. परंतु कधीकधी त्यांचा मत्सर
इतका तीव्र होत असे की जेव्हा धाकटी राणी तिच्या बहिणींना काही काम करायला सांगायची तेव्हा त्यांच्या मनात एकच विचार यायचा, आम्ही तिच्या मोठ्या बहिणी असूनही, आम्ही तिच्या नोकरांच्या बायका असूनही आणि ती आमच्यापेक्षा लहान असूनही ती आमच्यावर राज्य करते. मी आणि माझा नवरा तिच्या आज्ञेनुसार नाचू लागतो. दोघीही असं बोलून दिवस रात्र आपला आत्मा जळवत राहायच्या. बऱ्याचदा त्यांना असं वाटायचं की तिला मारून टाकावं किंवा राजाच्या नजरेत तिची प्रतिष्ठा कायमची कमी करावी, तरच आपल्या मनाला शांती मिळेल. ती दिवस रात्र या षडयंत्रावर काम करायची. जेव्हा जेव्हा राणी बनलेली धाकटी बहीण तिच्या बहिणींना भेटायला जायची तेव्हा ती तिच्या दर्जाचा विचार करत नव्हती. उलट ती तिच्या बहिणींना अशा प्रकारे भेटायची की त्यांना असे वाटायचे की ती त्यांचा अपमान करत आहे. यासोबतच धाकटी बहीण तिच्या दोन्ही बहिणींवर खूप प्रेम करत होती. सर्वांना माहीत होतं की त्या दोघीही नोकरांच्या बायका होत्या आणि त्यांची बहीण राणी होती. भक्तांनो, काही महिन्यांनी धाकटी बहीण राणी गर्भवती झाली. ही बातमी ऐकून राजाला खूप आनंद झाला. दरम्यान दोन्ही बहिणीही धाकट्या बहिणीला भेटायला येतात आणि म्हणतात, बहिणी, तू आई होणार आहेस, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आता आम्ही दोघी बहिणी बाळाच्या जन्मापर्यंत तुझी काळजी घेऊ. मग त्यांची धाकटी बहीण जी राणी बनली होती ती म्हणाली, भगिनींनो, यापेक्षा चांगली गोष्ट आपल्यासाठी काय असू शकते. तुम्ही माझ्या मोठ्या बहिणी आहात, तुम्ही माझ्या आईसारख्या आहात. तुमच्यापेक्षा माझी काळजी खूप चांगली कोण घेऊ शकेल. तुम्ही तुमच्या पतींमार्फत राजाकडे हा अर्ज सादर करा. मला आशा आहे की तो नक्कीच याचा स्वीकार करेल. भक्तांनो, दोघींनीही त्यांच्या पतींना सांगितले आणि त्यांच्या पतींमार्फत राजाकडे अर्ज केला. राजा म्हणाला, ठीक आहे, आम्ही राणीला विचारल्यानंतरच हे तुम्हाला सांगू. राजाने त्याच्या राणीला विचारले आणि तिने आनंदाने होकार दिला. आता राजाने दोन्ही बहिणींना राणीसोबत राहण्याची आणि तिची काळजी घेण्याची परवानगी दिली. दोन्ही बहिणी राणीसोबत राजवाड्यात राहू लागल्या. आता त्यांना त्यांचे वाईट हेतू दाखवण्याची संधी मिळाली होती. जेव्हा राणीच्या मुलाच्या जन्माची वेळ आली तेव्हा त्यांनी कट रचला आणि कोणत्या ना कोणत्या बहाण्याने सर्व गुलामांना, सर्व नोकरांना तेथून हाकलून लावले. कारण याच वेळी त्यांना राजाच्या नजरेत राणीला खाली पाडण्याचा कट रचायचा होता. दरम्यान राणीने एका अतिशय सुंदर मुलाला जन्म दिला. मुलाला पाहून त्या दोन्ही बहिणींचा मत्सर चौपट झाला. शांतपणे दोघींनी बाळाला राजवाड्यातून बाहेर काढले. ते चादरीत गुंडाळले, लाकडी पेटीत ठेवले आणि नदीत तरंगत सोडून दिले. आणि तिथून त्यांनी एक मृत कुत्र्याचे पिल्लू उचलले आणि ते राणीकडे आणले आणि राजवाड्यातील सर्व नोकरांना सांगितले की राणीने एका मृत कुत्र्याच्या पिल्लाला जन्म दिला आहे. हे ऐकून सर्वांना धक्काच बसला. राजाला हे कळताच तो खूप रागावला. राजा म्हणाला, कुत्र्याच्या बाळाला जन्म देणाऱ्या स्त्रीचे मी काय करू. मी या राणीला आत्ताच मारून टाकेन. राजाला असे बोलताना पाहून मंत्र्याने त्याला समजावून सांगितले. इकडे ती पेटी कालव्यात म्हणजे वाहत्या पाण्यात तरंगू लागली. कालवा राजाच्या बागेतून जात होता. राजाने बागेची देखभाल करण्यासाठी ज्या माळीला कामावर ठेवले होते त्याचे घरही कालव्याच्या म्हणजे त्या नदीच्या काठावर बांधले होते. जेव्हा त्याला नदीत एक लाकडी पेटी तरंगताना दिसली तेव्हा त्याने ती बाहेर काढली. जेव्हा त्याने ती पेटी उघडली तेव्हा त्याला आतमध्ये एक अतिशय सुंदर आणि बुद्धिमान मूल पडलेले दिसले. मुलाला पाहून माळीला खूप आश्चर्य वाटले की या लहान आणि सुंदर मुलाला नदीत कुणी सोडले. माळीने हे बाळ कोणी आणि का टाकले याचा फारसा विचार केला नाही. त्याला अजून मुलंही झालेले नव्हते, म्हणून त्याने ते बाळ उचलले आणि त्याच्या पत्नीकडे आणले आणि म्हणाला, भाग्यवान, आज देवाने आपल्याला एक मूल दिलं आहे. मूल मिळाल्यानंतर त्याची पत्नीही खूप आनंदी झाली. त्या दिवसानंतर कोणाशीही चर्चा न करता माळी आणि त्याची पत्नी मुलाची काळजी घेऊ लागतात.
हळूहळू 1 वर्ष निघून जाते आणि दुसऱ्या वर्षी राणी दुसऱ्या मुलाला जन्म देते. यावेळीही राणीच्या बहिणींनी तेच दुष्कृत्य केले आणि मुलाला बाहेर काढून कालव्यात फेकून दिले आणि राणीकडे एक मृत मांजरीचे पिल्लू घेऊन आल्या. जेव्हा राजाला हे कळले तेव्हा त्याचा राग 7व्या आकाशाला पोहोचला. आता संपूर्ण राजवाडा पुन्हा शोकाकुल झाला होता. यावेळी राजाला खरोखरच राणीला मारायचे होते. राजा खूप रागावलेला पाहून मंत्र्यांनी पुन्हा त्याला समजावून सांगितले आणि राणीला मारण्यापासून वाचवले. आता हळूहळू राजा आणि राजवाड्यातील लोकांच्या नजरेत राणीबद्दलचा आदर कमी होत चालला होता. दुसरीकडे जेव्हा ती पेटी पुन्हा कालव्यात तरंगत होती तेव्हा त्याच माळीला त्या पेटीत अडकलेले मूल पुन्हा एकदा सापडले. त्याने दुसरे मूलही घेतले आणि ते त्याच्या पत्नीला दिले. आता माळीच्या पत्नीने त्याला स्वतःच्या मुलासारखे वाढवायला सुरुवात केली. काही दिवसांनी राणीने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. यावेळी राणीने एका मुलीला जन्म दिला होता, परंतु राणीच्या दृष्ट बहिणींनी मुलीला पूर्वीप्रमाणेच उचलून नदीत फेकून दिले. ती मुलगी देखील त्याच माळीच्या हाती लागली आणि तो स्वतःच्या मुलीप्रमाणे तिची काळजी घेऊ लागतो. यावेळी राजाला राग आवरता आला नाही, कारण राणीच्या दृष्ट बहिणींनी तिच्याजवळ एक मेलेला उंदीर ठेवला होता. राजाला वाटू लागलं की या राणीमुळे आपल्या संपूर्ण नगरात बदनामी झाली आहे. सगळे म्हणत आहेत की राणी भटक्या कुत्र्या मांजरींना जन्म देते. या राणीमुळे पूर्ण नगरात माझ्या संपूर्ण दरबाराची इज्जत गेली आहे. आता मी तिला अजिबात सोडणार नाही. इथे राजाचा हेतू समजल्यानंतर मंत्र्याने हात जोडून विनवणी केली आणि राणीला मारण्यापासून रोखले. मंत्री बोलू लागला, महाराज, यात राणीचा काय दोष आहे? तिला मारल्यानंतरही तुमच्या घरात मुलगा किंवा मुलगी होणारच नाही. म्हणून राणीला मारण्याऐवजी तुम्ही राणीकडे जाणे बंद करणे चांगले होईल. मग राजा म्हणाला, मंत्रीजी, जर तुम्ही असे म्हटले तर मी राणीला मारणार नाही, परंतु मी तिला नक्कीच शिक्षा करेन आणि मी तिला अशी शिक्षा देईन की ती मृत्यूदंडापेक्षाही जास्त वेदनादायक असेल. यावेळी मी शिक्षेबद्दल तुमचं काहीही ऐकणार नाही. यावेळी राजाने एका चौकात तुरुंगासारखा राजवाडा बांधला, ज्यामध्ये एक मोठा लाकडी पिंजरा ठेवण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात राणीला बंद करण्यात आले होते. राजाने आदेश दिला होता की जो कोणी या चौकातून जाईल तो राणीला तुडवेल आणि जो कोणी असे करणार नाही त्याला राणीसारखीच कठोर शिक्षा दिली जाईल. राजाच्या या आदेशाबद्दल मंत्र्याला खूप वाईट वाटलं. मंत्र्याला वाटू लागलं की खरं तर राणीच्या दोन्ही बहिणी या शिक्षेस पात्र आहेत, पण त्या बिचाऱ्या निष्पाप राणीला आता काहीही न करता शिक्षा होणार आहे. दुसरीकडे राणीची 3ही मुले माळीच्या घरात अगदी प्रेमाने वाढत होती. माळीने त्यांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. हळूहळू ते सर्व विषयात प्रवीण झाले. हळूहळू ते 3ही मुले मोठी झालीत. मग काही दिवसांनी माळी आणि त्यांची पत्नी मरण पावले. त्यांच्या मृत्यूनंतर 3 भावंडे त्यांचे अंतिम संस्कार करून त्या घरात एकत्र राहू लागलीत. 2 भावांना राजाकडे नोकरीही मिळाली, पण त्यांना कधी राजाला भेटता आले नाही. एके दिवशी 2 भाऊ शिकारीसाठी जंगलात गेले. त्यांची बहीण घरी एकटीच होती. त्याचवेळी एक वृद्ध महिला तिच्या घरी येते आणि तिला म्हणते, मुली, मी खूप थकली आहे. मी काही वेळ तुझ्यासोबत राहू शकेन का? मुलीने लगेचच परवानगी दिली. मुलीने वृद्ध महिलेला थोडे खायला दिले. तिची चांगली काळजी घेतली. तिने तिला तिच्या घराभोवती बांधलेली सुंदर बाग, बगीचा आणि तलाव दाखवला. तिथले सुंदर वातावरण पाहून वृद्ध महिलेचे मनही आनंदाने फुलून गेले. मुलीने विचारले, म्हाताऱ्या आई, माझ्या राजवाड्याबद्दल आणि बागेबद्दल तुमचं काय मत आहे? इथे असायला हवे असे आणखी काय गहाळ आहे का? मग ती म्हातारी आजी म्हणाली, बाळा, तू मला हा प्रश्न विचारला नाहीस तर बरे होईल. मी काही बोलले तर तू म्हणशील की ही नालायक म्हातारी माझ्या राजवाड्यात आणि बागेत दोष शोधण्यासाठी आली आहे.
म्हाताऱ्या आजीचे बोलणे ऐकून ती मुलगी आग्रहाने म्हणाली, आई, मी असं काहीच बोलणार नाही. तुला त्यात जे काही कमी आढळेल ते मला सांग. मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. मग ती म्हातारी म्हणाली, मुली, हे सर्व ठीक आहे, पण मला वाटतं की जर तुला इथे आणखी 3 गोष्टी मिळाल्या तर तुझी बाग जगातील सर्वात सुंदर बाग होईल. पण त्या मिळवणे खूप कठीण आहे. अगं मुली, त्या 3 गोष्टी कोणत्या आहेत लक्षपूर्वक ऐक. एक म्हणजे बुलबुल, जो पक्षी माणसासारखा बोलतो. जेव्हा तो बोलतो तेव्हा त्याच्या भोवती लाखो पक्षी जमतात आणि त्याच्यासोबत गाणे सुरू करतात. दुसरे म्हणजे गाणारे झाड. त्याची पाने जाड आणि गुळगुळीत असतात. जेव्हा वारा वाहतो तेव्हा त्या झाडाची पाने एकमेकांवर घासतात. त्यांच्यातून इतके गोड संगीत येते की जो कोणी ते संगीत ऐकतो तो मंत्रमुग्ध होतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ते सोनेरी पाणी. जर त्या सोनेरी पाण्याचा एक थेंब कोणत्याही भांड्यात टाकला तर ते भांडे आपोआप त्या पाण्याने भरते आणि मग त्यातून एक झरा बाहेर पडतो जो कधीही थांबत नाही, कारण ते पाणी त्याच भांड्यात परत परत पडत राहते. म्हाताऱ्या आजीचे हे बोलणे ऐकल्यानंतर त्या मुलीने तिला विचारलं की आई, तुला या 3 गोष्टींबद्दल इतकं सर्व माहीत असेल तर या गोष्टी कुठे मिळतील हे देखील नक्कीच ठाऊक असेल. मग मला सांग, मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न करेन. मग ती म्हातारी आई बोलू लागली, मुली, मी तुला सांगू शकत नाही की ते बरोबर कुठे आहेत, पण मी तुला निश्चितपणे सांगू शकते की जर एखादा माणूस येथून सरळ उत्तरेकडे गेला तर 20 दिवसाच्या प्रवासानंतर त्याला जो पहिला व्यक्ती भेटेल त्याला त्याने या सर्व गोष्टींबद्दल विचारावे. त्याला या गोष्टी कुठे मिळतील हे तो सांगेलच आणि तो पुढे जाण्याचा मार्ग देखील सांगेल. हे बोलल्यानंतर म्हातारी आजी म्हणाली, ठीक आहे बाळा, मला आता उशीर झाला आहे, आता मी जाते. आता मोर म्हणतो, हे प्रिये, त्या म्हाताऱ्या बाईला कसं कळलं असेल की ती मुलगी इतकी धाडसी आहे की ती स्वतः या गोष्टी शोधण्यासाठी बाहेर पडेल. म्हणूनच तिने तिला माहीत असलेल्या सर्व गोष्टी तपशीलवार सांगितल्या. इकडे मुलीला तिने सांगितलेली प्रत्येक गोष्ट आठवली. इथे जेव्हा दोन्ही मुले शिकार करून घरी येतात आणि त्यांच्या बहिणीला दुःखी बसलेले पाहतात तेव्हा ते दोघेही त्यांच्या बहिणीला विचारतात, ताई, काय झालंय? आज तुझी तब्येत बिघडली आहे का, की तुझ्या मनाविरुद्ध काही घडलं आहे? मग मुलीने मान वाकवली आणि म्हणाली, नाही भाऊ, असं काही नाही आहे. भाऊ म्हणाले, तू खोटं बोलत आहेस. नक्कीच काहीतरी घडलं आहे जे तुला त्रास देत आहे. जर तू आम्हाला सांगितलं नाहीस तर आम्ही तुझ्या जवळून उठून जाणारच नाही. मग ती म्हणाली, मी तुम्हाला सांगू इच्छित नव्हती, कारण मी जे सांगेन ते ऐकून तुम्ही काळजीत पडाल आणि अडचणीत सापडाल. बरं, तुम्ही आग्रह करत असल्याने मी तुम्हाला सांगते. आपल्या वडिलांनी आपल्यासाठी हा राजवाडा बांधला होता आणि माझ्या समजुतीनुसार मी त्यांच्या सौंदर्यात आणि सजावटीत कोणत्याही प्रकारची कमतरता सोडली नव्हती. पण तरीही त्यात काही कमतरता आहेत. पण आज मला 3 गोष्टी कळल्या आहेत. जर त्या 3 गोष्टी या बागेत आल्या तर आपले घर आणखी सुंदर होईल. मग दोन्ही राजपुत्रांनी विचारले, ताई, त्या गोष्टी काय आहेत, लवकर सांग. मग ती मुलगी म्हणते, भावांनो, एक म्हणजे एक उत्तम प्रकारची कोकिळा जी बोलू शकते, जिचे गाणे ऐकून हजारो पक्षी एकत्र येतात आणि तिच्या आवाजात सामील होतात. दुसरे म्हणजे गाणारे झाड, ज्याची पाने एकमेकांवर घासतात आणि संगीत बाहेर येते. आणि तिसरे म्हणजे सोनेरी पाणी, ज्याचा एक थेंब कधीही न संपणारा झरा निर्माण करतो. मी त्यांना कसे मिळवायचे याच्या काळजीत आहे. तेव्हा ते दोघेही राजपुत्र बोलू लागले, ताई, जर तू आम्हाला या 3ही गोष्टी कुठे मिळतील हे सांगितले तर नक्कीच आम्ही दोघेही ते मिळवण्याचा प्रयत्न करू. आता त्या मुलीने तिच्या भावांना सर्व काही सांगितलं
जे त्या वृद्ध महिलेने सांगितलं होतं. भक्तांनो, दुसऱ्याच दिवशी त्यांच्यातील सर्वात मोठा राजपुत्र तलवार घेऊन घोड्यावर बसवून त्या तिन्ही गोष्टी मिळवण्यासाठी निघाला. तेव्हा ती बहीण म्हणाली, मी माझी मागणी मागे घेते दादा. मी किती दृष्ट आहे की मी माझ्या हौसेसाठी तुम्हाला अडचणीत टाकत आहे. मी या गोष्टी पुन्हा कधीही तुम्हाला करायला सांगणार नाही, पण तुम्ही आता तिकडे जाऊ नका, कृपा करा. मग सर्वात मोठा राजपुत्र म्हणाला, ताई, एकदा मी कंबर कसली की मग मी मागे हटत नाही. जर मी गेलो नाही तर माझ्या हृदयात नेहमीच हे सतावत राहील की मी भित्रा आहे. मग राजपुत्राने त्याच्या बहिणीला एक खंजीर दिला आणि म्हणाला, ताई, जोपर्यंत हा खंजीर शाबूत आहे तोपर्यंत मी सुरक्षित आहे, पण जर त्यातून रक्ताचे थेंब टपकायला लागले तर समजून जा की मी जिवंत नाही. हे ऐकून भाऊ आणि बहीण दोघेही दुःखी झाले आणि म्हणाले, दादा, अशा धोकादायक प्रवासाला जाऊ नकोस. पण थोरल्या राजकुमाराने त्यांचे काहीही ऐकले नाही. त्याने लगेचच आपला घोडा म्हाताऱ्या बाईने सांगितलेल्या दिशेने फिरवला. तो सरळ उत्तरेकडे चालत राहिला. चालत असताना त्याने 20 दिवस प्रवास केला होता. तेव्हा त्याला पुढे एक विचित्र दृश्य दिसलं. त्याने लांबूनच पाहिलं की एक झोपडी आहे आणि त्या झोपडीच्या बाहेर एक वृद्ध मनुष्य बसला आहे. त्याची केस बर्फाप्रमाणे सफेद होती. त्याची दाढी, मिशा, केस इतकी वाढली होती की त्याचे संपूर्ण शरीर केसांनी झाकलेलं होतं. त्याच्या हातापायांची नखे खूप लांब झाली होती. त्याने आपले शरीर एका चटईने झाकले होते, ज्यावर त्याची केस पसरलेली होती. हे सर्व पाहून राजकुमाराला समजलं की हा तोच तपस्वी भिक्षू आहे ज्याबद्दल त्या वृद्ध महिलेने माझ्या ताईला सांगितलं होतं. इतक्या दुर्गम आणि निर्जन ठिकाणी बसलेल्या या भिक्षूला या सर्व गोष्टींबद्दल नक्कीच सर्व काही माहीत असेल. राजकुमार त्या झोपडीजवळ जाऊ लागला. तेव्हा त्या साधूची केस संपूर्ण ठिकाणी पसरलेली होती. राजकुमार साधूंजवळ गेला आणि त्याने साधूंना प्रणाम केला. प्रतिउत्तरामध्ये साधू काहीतरी बोलला होता, पण राजकुमाराला त्याचे बोलणे समजले नाही, कारण साधूने आपल्या केसांनी आपल्याला पूर्णपणे झाकून घेतले होते. राजकुमाराने लगेचच खिशातून एक छोटी कात्री बाहेर काढली आणि म्हणाला, तपस्वी महाराज, तुमच्या केसांमुळे मला तुमचा आवाज समजत नाही. जर तुम्ही परवानगी दिली तर मी तुमची दाढी, मिशा आणि केस कापून टाकेन. तपस्वीने इशारा करून हो म्हटले. राजकुमाराने त्याचे सर्व केस कापले. आता साधूचा चेहरा पूर्णपणे बदलला होता. राजकुमार म्हणाला, तपस्वी, जर माझ्याकडे आरसा असता तर मी तुम्हाला नक्कीच दाखवले असते की तुम्ही केस कापल्यानंतर म्हातारपणापासून तरुण झाला आहात. राजकुमाराचे असे शब्द ऐकून तपस्वी हसला आणि म्हणाला, बेटा, मी तुझ्या सेवेवर प्रसन्न आहे. आता मला सांग, तू इतक्या दूर का आला आहेस? मी तुला कशा प्रकारे मदत करू शकतो? तेव्हा तो राजकुमार बोलू लागला, तपस्वी महाराज, मी एक सुंदर बोलणारी कोकिळा, एक गाणारे झाड आणि सोनेरी पाणी घेण्यासाठी आलो आहे. कृपया मला सांगा की मला या गोष्टी कुठून मिळतील? राजकुमाराचे म्हणणे ऐकून संन्यासी गप्प झाला. मग राजकुमाराने विचारलं, महाराज, तुम्ही गप्प कसे झालात? कृपया मला काहीतरी सांगा. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही नकार देऊ शकता. मग संन्यासी म्हणाला, बेटा, मला माहीत आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छित नाही, कारण तुमच्या सेवेच्या बदल्यात मी तुम्हाला अडचणीत आणू इच्छित नाही. तिथला मार्ग खूप कठीण आहे. शेकडो लोक तिथे गेले, पण कोणीही परतले नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जिथून आला आहात तिथे परत जा. राजकुमार म्हणाला, म्हातारे बाबा, मी इथे जायला आलो नाही. मला माझे काम पूर्ण करायचे आहे. मी माझ्या बहिणीला वचन दिले आहे. जरी मला यात माझा जीव गमवावा लागला तरीही चालेल. तुम्ही मला तिथे पोहोचण्याचा मार्ग सांगा.
बाकीची मी काळजी घेईन. तुम्ही माझ्या युद्ध कौशल्यावर विश्वास ठेवा. मग तपस्वी म्हणाला, बेटा, ही समस्या आहे की तुला तुझे युद्ध कौशल्य दाखवण्याची संधी मिळणारच नाही. कारण जे लढत नाहीत पण चोरून हल्ला करतात त्यांच्याशी लढण्याची संधी तुला मिळणे शक्य नाही. मग राजकुमार म्हणाला, मला माहीत आहे की जे चोरून हल्ला करतात त्यांच्याशी कसे वागायचे. कृपया मला तिथे जाण्याचा मार्ग सांगा. भक्तांनो, तपस्वीने त्याला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण राजकुमाराने आपला हट्टीपणा सोडला नाही. मग तपस्वीने त्याच्या झोळीतून एक चेंडू काढला आणि त्याला दिला आणि म्हणू लागला, मला तुझ्या जीवाचे खूप वाईट वाटते, पण तू हट्टी आहेस, म्हणून तुझे चांगले वाईट आता तू स्वतःच जाणून घे. तू घोड्यावर बसून सरळ सरळ जात जा आणि तुला मार्ग मिळेल. या चेंडूला जमिनीवर टाकून दे. हा चेंडू स्वतः त्याच्या मार्गाने जात जाईल. त्याप्रमाणे तू देखील जा. हा चेंडू थांबत नाही, तिथपर्यंत तू चालत राहा. मग हा चेंडू एका डोंगराच्या पायथ्याशी थांबेल, जिथे घोड्याला झाडाला बांधून ठेव आणि नंतर डोंगरावर चढायला सुरुवात कर. तुला दोन्ही बाजूला काळी दगडं दिसतील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोस. या दरम्यान तुला मागून अनेक आवाज ऐकू येतील. तुला काही धमक्या आणि काही शिव्या ऐकू येतील, त्याकडे दुर्लक्ष कर. जर तू एकदा तरी भीतीने मागे वळून पाहिले तर तू आणि तुझा घोडा दोघेही काळ्या दगडात बदलतील. तिथे पडलेले काळे दगड तेच लोक आहेत जे या गोष्टी घेण्यासाठी तिथे गेले होते आणि मागे वळून पाहिल्यामुळे ते आता दगडात बदलले आहेत. जर तुम्ही यशस्वीरित्या डोंगराच्या माथ्यावर पोहोचला तर तुम्हाला तिथे एका झाडावर एक पिंजरा लटकलेला दिसेल, ज्यामध्ये एक गाणारा पक्षी असेल. त्या पक्ष्याच्या बोलण्याने तुम्ही घाबरू नका, तर तुम्ही त्याला गाणाऱ्या झाडाबद्दल आणि सोनेरी पाण्याच्या स्थानाबद्दल विचारा. तो पक्षी तुम्हाला सांगेल की तुम्ही त्याच्याकडून मागितलेल्या गोष्टी कुठे मिळतील. या सर्व गोष्टी मिळाल्यानंतर तुमच्या मार्गात कोणताही धोका राहणार नाही. बेटा, मी तुम्हाला हे सर्व निश्चितपणे सांगितले आहे, परंतु तरीही मी म्हणतोय की तुम्ही इकडे परत या. मला स्पष्टपणे दिसत आहे की तुम्ही तिथे पोहोचू शकणार नाही. त्याआधीच तुम्ही काळ्या दगडात बदलाल. राजकुमार साधूचे ऐकत नाही आणि पुढे जाण्यास तयार होतो. राजकुमाराने तिथे घोडा बांधला आणि डोंगरावर चालू लागला. थोडे पुढे गेल्यावर त्याला मोठे काळे दगड दिसले. राजकुमार त्या दगडांपासून फक्त 5 पावले पुढे गेला असावा. मग तोच आवाज आला. आवाज म्हणू लागला, ह्याला पकडा, हा वेडा आहे. तर कोणीतरी म्हणत होते, तो इतका मोठा दृष्ट माणूस आहे, त्याला पकडा आणि मारून टाका. कोणीतरी त्याच्यावर ओरडत येत असे, कोणीतरी त्याच्यावर मारत येत असे, कोणीतरी म्हणत असे, त्याला घेरून टाका, तो नक्कीच पक्षी चोरायला आला आहे. राजकुमार त्या आवाजांकडे दुर्लक्ष करून वेगाने पुढे जाऊ लागला. पण तो जितका पुढे जाऊ लागला तितका आवाज मोठा होत गेला. त्याच्या कानाचे पडदे फुटू लागले. त्याचे मन रिकामे होऊ लागले. मग ऋषींनी त्याला जे सांगितले होते ते त्याच्या मनातून निघून गेले आणि तो सर्व विसरून गेला आणि त्याने अचानक मागे वळून पाहिले. मागे वळून पाहताच तो आणि त्याचा घोडा दोघेही काळ्या दगडात बदलले. इथे राजकुमाराने त्याच्या बहिणीला एक खंजीर दिला होता की जेव्हा मी मरेन तेव्हा या खंजीरातून रक्त टपकायला लागेल. आता राजकुमारी तो खंजीर म्यानातून काढायची आणि रोज त्याच्याकडे पाहायची. पण जेव्हा तिकडे राजकुमार दगडात बदलून गेला त्या क्षणापासून त्या खंजीरामधून रक्त टपकायला लागले होते. हे पाहून राजकुमारी जोरजोरात रडू लागली आणि बोलू लागली, दादा, माझ्या हलगर्जीपणामुळे तुझा जीव गेला. अरे दादा, माझ्या मूर्खपणामुळे तू आपला जीव गमावलास. मला माहीत नाही की कोणत्या अशुभ क्षणी ती दुर्दैवी वृद्ध स्त्री आपल्या घरी आली होती. ती इथे आलीच नसती आणि मी या गोंधळात पडलीच नसती. मी तिच्याशी चांगले वागली, पण तिने मला लोभी केले. हे देवा, हे श्रीकृष्णा, काहीतरी चमत्कार कर
आणि माझ्या भावाला जिवंत घरी परत पाठव. माझा जीव गेला तरी चालेल, पण माझ्या भावाला जिवंत कर. जर माझा भाऊ तिथे नसेल तर मी पक्षी, झाड आणि त्या पाण्याचे काय करेन? मला काहीही नकोय. मला फक्त माझा भाऊ जिवंत हवा आहे. मुलीला रडताना पाहून तिचा दुसरा भाऊही रडू लागतो आणि म्हणतो, ताई, आता रडण्याचा काहीच उपयोग नाही. मी जे सांगतो ते कर. मी शोधून काढेन की दादाचा मृत्यू काही नैसर्गिक कारणाने झाला आहे की त्याला कोणत्या शत्रूने घेरून मारले आहे. जर कोणी त्याला मारले असेल तर मी त्याला जिवंत सोडणार नाही. मी दादाच्या मृत्यूचा बदला नक्कीच घेईन. बहिणीने तिच्या दुसऱ्या भावाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तोही थांबला नाही. बहीण म्हणू लागली, मी एक भाऊ गमावला आहे, पण मी माझ्या दुसऱ्या भावाला मृत्युमुखी पडू देणार नाही. मोठा भाऊ तुझ्यापेक्षा कमी धाडसी नव्हता, पण तरीही तो अडचणीत सापडलास. ज्याचे कल्याण जाणून घेण्यासाठी त्याने मला एक खंजीरही दिला होता. मला तुझी अवस्था कशी कळेल? मग दुसऱ्या राजपुत्राने त्याच्या बहिणीला मोत्याचा हार दिला आणि म्हणाला, ताई, या हारातील सर्व मोती वेगवेगळे आहेत. ज्या दिवशी हे मोती एकमेकांना चिकटतील त्या दिवशी तू समजून घे की मी या जगात राहिलो नाही. असे म्हणत दुसरा राजपुत्रही त्याच्या घोड्यावर बसून निघून गेला आणि 20 दिवसांच्या प्रवासानंतर तो त्याच ऋषींकडे पोहोचला. ऋषींना नमस्कार करून त्याने विचारले, हे मुनिवर, मला तो बोलणारा पक्षी, गाणारे वृक्ष आणि सोनेरी पाणी कुठे मिळेल ते सांगू शकाल का? मग ते ऋषी म्हणाले, बेटा, तो मार्ग खूप धोकादायक आहे. तू तिथे जाण्याचा विचार सोडून घरी परत जा. आत्तापर्यंत तिथे गेलेले सर्व लोक कोणीही परत आलेले नाही. काही दिवसांपूर्वी एक तरुण आला होता. तो अगदी तुमच्यासारखाच दिसत होता. मी त्याला पण खूप समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानेही ऐकले नाही आणि तोही आत्तापर्यंत परतलेला नाही. मग राजकुमाराने उत्तर दिले, अहो, तो माझा मोठा भाऊ होता आणि मला माहीत आहे की तो आता जिवंत नाही, पण तो कसा मरण पावला हे मला माहीत नाही. तो नैसर्गिक कारणाने मरण पावला की एखाद्या शत्रूने त्याला घेरले आणि मारले? मग तो कुशल तपस्वी म्हणाला, मी तुम्हाला सांगतो. माझ्या इशाऱ्याला न जुमानता बरेच लोक त्या मार्गावर जातात आणि काळे दगड बनतात. तुमच्या भावासोबतही असेच घडले आहे. तुम्ही माझे ऐका आणि घरी जा, नाही तर तुम्हीही काळे दगड व्हाल. मुलगा म्हणाला, तपस्वीजी, आता मी खूप पुढे गेलो आहे. मी परत जाण्याचा विचारही करू शकत नाही. कृपया मला मार्ग सांगा. मग तपस्वी म्हणाला, बेटा, जर तू आग्रह धरलास तर जा, या चेंडूच्या मागे जा. हा चेंडू तुला तुझ्या गंतव्यस्थानावर घेऊन जाईल. असे म्हणत ऋषींनी तो चेंडू त्या मुलाला दिला. तो चेंडू फिरत राहिला आणि राजकुमाराला मार्ग मिळत राहिला. राजकुमार त्याच्या मागे गेला. काही वेळ चालल्यानंतर तो चेंडू एका डोंगराजवळ थांबला. दुसरा राजकुमार आपला घोडा तिथेच सोडून डोंगरावर चढू लागला. तो 2-4 पायऱ्या चढला असेल तेव्हा त्याला मागून कोणीतरी शिव्या शाप देत असल्याचे ऐकू आले. अरे बदमाश, अरे दृष्ट माणसा, तू कुठे जात आहेस? थांब. अरे दृष्टा, मी तुला शिक्षा करेन. शिवीगाळ ऐकून दुसरा राजकुमार रागावला. त्याचे रक्त उसळले. तो ऋषींनी दिलेला इशारा विसरून गेला. त्याने म्यानातून तलवार बाहेर काढली आणि वळून पाहिले की तो शिवीगाळ करणाऱ्याचे तुकडे करेल, पण तो मागे वळून पाहिल्यावर काळ्या दगडात बदलून गेला आणि त्याचा घोडाही काळ्या दगडात बदलला. भक्तांनो, जेव्हा राजकुमाराने दिलेली माळ पाहिली तेव्हा तिला दिसले की माळीतील सर्व मणी एकमेकांशी जुळले आहेत. तेव्हा तिला समजले की तिचा दुसरा भाऊही आता या जगात नाही. ती तिच्या भावाच्या दुःखात खूप रडू लागली आणि रडत रडत बेशुद्ध पडली. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने ठरवले की तिच्यामुळे तिचे दोन्ही भाऊ मृत्युमुखी पडले आहेत. आता मी तरी जगून काय करू? भक्तांनो, ती मुलगी देखील सर्व कलांमध्ये पारंगत होती.
ती शस्त्रे चालवणे, घोडेस्वारी, तलवारबाजी, धनुर्विद्या अशा सर्व कौशल्यांमध्ये पारंगत होती. आता ती देखील घोड्यावर बसून स्वतः आपल्या भावांचा शोध घेण्यासाठी निघाली. 20 दिवस प्रवास केल्यानंतर ती देखील त्या तपस्वी साधूपाशी पोहोचते, जिथे आधी तिचे 2 भाऊ त्यांना विचारून त्या 3 गोष्टी मिळवण्यासाठी गेले होते. तेव्हा तिने साधूंना प्रणाम केला आणि त्या साधूला म्हणू लागली, हे तपस्वी महाराज, मला तो बोलणारा पक्षी, सोन्याचे भांडे आणि गाणाऱ्या झाडाबद्दल कृपया करून माहिती द्या. मला नक्की ते कुठे भेटतील हे कृपया करून मला सांगा. मग ऋषी म्हणाले, मुली, तू एक मुलगी आहेस आणि तुझ्या इच्छांवर नियंत्रण ठेवणे तुझ्यासाठी चांगले होईल. आणि जरी तू मनात विचार केलेल्या गोष्टी मिळाल्या तरी तू लढून सुरक्षित परत येऊ शकणार नाहीस. तू एक काम कर, येथून जिथून आलीस त्याच मार्गाने जा. तो मार्ग खूप कठीण आहे. मुलीने तिची इच्छा व्यक्त केली. तपस्वी, आता मी परत जाऊ शकत नाही. त्या मार्गावर मला कोणते धोके येतील हे सविस्तरपणे सांगा, जेणेकरून मी आधीच त्यांचा सामना करण्यासाठी उपाययोजना करू शकेन. ऋषींनी मुलीला सर्व काही सांगितलं. ऋषी म्हणाले, मुली, धोका फक्त तोपर्यंत आहे जोपर्यंत तुम्ही पर्वताच्या शिखरावर पोहोचत नाहीत. तुम्ही पर्वताच्या शिखरावर पोहोचताच तुम्हाला तिथे एक बोलणारा पक्षी दिसेल आणि तोच पक्षी तुम्हाला त्या झाडाबद्दल आणि सोनेरी पाण्याबद्दल सांगेल. तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवावे लागेल की पर्वतावर चढताना मागून ऐकू येणारे कठोर शब्द आणि शिव्याशाप दुर्लक्ष करून पुढे जावे लागेल. तिथे तुम्हाला जे काळे दगड दिसतील ते सर्व ते लोक आहेत ज्यांनी त्या शिव्याश्राप सहन केले नाहीत. काही काळापूर्वी 2 तरुणही आले होते. ते देखील कदाचित त्याच दगडांच्या ढिगाऱ्यात पडले असावेत. मग मुलगी म्हणाली, महाराज, ते दोघेही माझे भाऊ होते आणि माझ्या चुकांमुळे ते या मोठ्या संकटात अडकले गेले. मुलगी पुढे म्हणाली, याचा अर्थ असा की जर तुम्ही त्या शब्दांकडे दुर्लक्ष करून पुढे गेलात तर ते कोणतीही इजा आपल्याला करू शकत नाहीत. मग मुलीने पुढे हुशारी दाखवली. तिने कानात कापूस घातला. तपस्वीने पुन्हा तोच चेंडू फिरवला. मुलगी त्या चेंडूच्या मागे जाऊ लागली. चेंडू डोंगराच्या पायथ्याशी थांबला. मुलीने घोडा तिथेच सोडून डोंगरावर चढू लागली. तेवढ्यात मागून खूप भयानक आवाज येऊ लागले. पण मुलीच्या कानात कापूस होता, त्यामुळे तिला ते आवाज ऐकू येत नव्हते. मुलगी पुढे जात राहिली. आवाज हळूहळू खूप मोठा होत गेला, पण मुलगी काहीही न ऐकता त्या शिव्या आणि श्राप सहन करत राहिली. शेवटी ती त्या डोंगराच्या माथ्यावर चढली. तिथे जाऊन तिला दिसले की एक सुंदर पक्षी पिंजऱ्यात गोड आवाजात गात आहे. मुलीला पाहताच तो पक्षी गर्जना करू लागला आणि म्हणाला, ए मुली, सावध रहा, माझ्याजवळ येऊ नकोस. पक्षाचा फटकार ऐकून राजकुमारी हसू लागली आणि ती धावत जाऊन त्या पक्षाचा पिंजरा उचलून घेऊन म्हणू लागली, हे पक्षीराणी, आजपासून मी तुझी मालकीण आहे. आता तू नेहमीच माझ्या ताब्यात राहशील. तर मुलीने आता तिच्या कानातील कापूस काढला होता. कोकिळा म्हणाली, तू बरोबर आहेस. आता मी नेहमीच तुझ्यासोबत असेन. मी नेहमीच पिंजऱ्यात बंद राहते, पण जगात असे काहीही नाही जे मला माहीत नाही. मला तुझी स्थिती तितकीच माहीत आहे जितकी तुला ठाऊक नाही. माझ्यामुळे तुला खूप फायदा होईल. आता तू माझी मालकीण आहेस आणि मी तुझी सेवा करेन. यावेळी तू मला सांग की तुला माझ्याकडून काय हवंय. कोकिळीचे बोलणे ऐकून मुलगी फार आनंदी झाली. राजकुमारी म्हणाली, माझ्या भावांचे दगडात रूपांतर झाल्याबद्दल मला खूप वाईट वाटत आहे. बरं, मी या गोष्टींबद्दल नंतर तुमच्याशी बोलेन. आधी मला सांग की मला गाणारे झाड आणि सोनेरी पाणी कुठे मिळेल. भक्तांनो, कोकिळेने तिला मार्ग सांगितला. राजकुमारी चालत चालत त्या ठिकाणी पोहोचली. तिथे सोनेरी पाण्याचा एक तलाव होता. मुलीने ते पाणी चांदीच्या भांड्यात भरले. मग तिने पक्षाला
गाणाऱ्या झाडाबद्दल विचारले, ज्या झाडातून संगीत येत असेल. मग त्या पक्षाने सांगितले की तुझ्या पाठीमागे जे मोठे जंगल आहे तिथेच तुला गाणारे झाड सापडेल. तिथे पोचल्यानंतर तुला स्वतःलाच माहीत पडेल की ते गाणारे वृक्ष कोणते आहे, कारण त्या झाडातून संगीत तुला नक्कीच ऐकायला येईल. मग राजकुमारी म्हणू लागली, हे सर्व ठीक आहे, पण मी ते झाड कसे उपटून आणू? पक्षी म्हणाला, हे झाड तुला उपटून काढायचे नाही. तू फक्त त्या झाडाची एक फांदी तोडून आण. जेव्हा तू ती फांदी तुझ्या बागेत लावशील तेव्हा थोड्याच वेळात ती फांदी पूर्ण झाडात बदलेल. पक्ष्याच्या सल्ल्यानुसार राजकुमारी त्या जंगलात पोहोचली आणि तिथून तिने गाणाऱ्या झाडाची एक फांदी तोडून स्वतःकडे ठेवली. त्या झाडाला प्रणाम केला. राजकुमारीला आता तिन्ही गोष्टी मिळाल्या होत्या, पण तिच्या भावांचा विचार तिच्या मनात सर्वात जास्त येत होता. तिने मग त्या पक्षाला विचारले, हे कोकिळा राणी, माझे दोन्ही भाऊ वाटेत काळ्या दगडात बदलले आहेत. मी त्यांना परत जिवंत करू शकेन का? मला माहीत नाही की त्या काळ्या दगडांपैकी कोणते माझे भाऊ आहेत. मग पक्षी म्हणाला, तू या वाडग्यात आणलेल्या सोनेरी पाण्याचा एक एक थेंब या दगडांवर टाकत जा. तुझे भाऊ घोड्यांसह पुन्हा जिवंत होतील. पक्षाचे बोलणे ऐकून राजकुमारी अतिशय आनंदी झाली आणि पिंजरा, सोनेरी पाणी आणि झाडाची फांदी घेऊन डोंगरावरून उतरू लागली. जिथे जिथे तिला काळे दगड दिसले तिथे तिथे तिने त्यांच्यावर सोनेरी पाण्याचा एक एक थेंब शिंपडला, ज्यामुळे दगडात बदललेले सर्व लोक, घोड्यासह सर्वजण त्यांच्या मूळ स्वरूपात परत आले. तिचे दोन्ही भाऊ देखील त्या दगडांमध्ये पडले होते. तिच्या भावांना जिवंत पाहून राजकुमारीने लगेचच त्यांना मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, भावांनो, मला पक्षी, सोनेरी पाणी आणि बोलणारे झाड आता सापडले आहे. या गोष्टींमुळेच मी तुम्हाला पुन्हा जिवंत करू शकली आणि मी येथील सर्व काळे दगड पुन्हा जिवंत केले आहेत. भक्तांनो, ते सर्व राजकुमार आणि राजकुमारीने ज्यांना पुन्हा जिवंत केले होते ती सर्व लोक राजकुमारीचे आभार मानू लागले आणि म्हणू लागले, तुम्ही आम्हाला जीवन दिले आहे. आम्ही तुमचे जीवनाच्या शेवटपर्यंत आभारी राहू आणि तुमच्या आदेशाचे पालन करू. राजकुमारी म्हणू लागली, मी तुमच्यावर कोणतेही उपकार केलेले नाहीत. मला माझ्या भावांना पुन्हा जिवंत करायचे होते. जर तुम्हालाही यामध्ये संधी मिळाली तर ही खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही नेहमी आनंदी राहा. आता तुम्ही सर्वजण आपापल्या निवासस्थानी जा. भक्तांनो, येथे राजकुमारी आणि तिचे दोन्ही भाऊ आपापल्या घोड्यांवर स्वार झाले. दोन्ही राजकुमारांनी एक एक वस्तू घेतली. यापैकी एकाने सोनेरी पाणी घेतले आणि दुसऱ्याने गाणारे झाड घेतले आणि राजकुमारीने पक्षाचा पिंजरा घेतला. बाकी ज्या ज्या लोकांना राजकुमारीने जीवनदान दिले होते ती सर्व लोक त्यांच्या पाठी येऊ लागली. राजकुमारी आणि तिचे दोन्ही भाऊ जेव्हा साधूंचे आभार मानण्यासाठी तिथे पोहोचले तेव्हा साधू त्यांच्या झोपडीतून गायब झालेले होते. तो साधू फक्त याच कामासाठी इतक्या दिवसांपासून तिथे बसला होता आणि कदाचित त्याच्या रूपात साक्षात तो परमेश्वर होता. त्या साधूच्या मदतीमुळेच राजकुमारीला त्या तीनही गोष्टी प्राप्त झालेल्या होत्या. राजकुमारी आपल्या दोन्ही भावांना घेऊन आपल्या घरी परत येते आणि तिच्या घराच्या समोर जो बागेचा हिस्सा होता तेथील एका झाडावर राजकुमारीने बोलणाऱ्या त्या पक्षाचा पिंजरा लटकवला होता. पक्षी बोलू लागताच हजारो पक्षी त्याच्या भोवती जमायचे आणि पक्षासोबत गाणे बोलू लागायचे. राजकुमारीने थोड्याच अंतरावर गाणाऱ्या झाडाची एक फांदी लावली. आता काही दिवसातच ते झाड मोठे तयार झाले होते. आता वारा सुटला की त्याच्या पानांच्या घासण्याने संगीतमय आवाज निर्माण व्हायचा. राजकुमारीने बागेत संगमरवरी दगडांनी एक तळे बनवले. तिने त्या तळ्यात ते सोनेरी पाणी ओतले. काही वेळातच तलाव पाण्याने भरला आणि त्यातून पाण्याचा झरा वर येऊ लागला. भक्तांनो, थोड्याच वेळात बागेची चर्चा शहरात पसरली. संपूर्ण शहरातील लोक
हे दृश्य पाहण्यासाठी राजकुमारीच्या बागेत येऊ लागले. हळूहळू शहरातील लोकांना त्या तिघांबद्दल माहिती झाली आणि सर्वांना राजकुमारी आणि तिच्या भावांवर खूप प्रेम वाटू लागले. एके दिवशी दोन्ही राजपुत्र शिकारीसाठी जातात. योगायोगाने त्याच वेळी त्या जंगलाचा राजा देखील शिकार करायला येतो. अचानक दोन्ही राजपुत्र राजासमोर दिसतात. दोन्ही राजपुत्रांनी राजाला नमस्कार करतात. दोन्ही राजपुत्र इतके सुंदर होते की त्यांचे सौंदर्य पाहून राजा त्यांच्याकडे पाहतच राहतो. त्याने त्यांची नावं आणि राहण्याचे ठिकाण विचारले. तेव्हा दोन्ही राजपुत्रांनी राजाला सर्वात प्रथम प्रणाम केला आणि म्हणू लागले की महाराज, आम्ही तुमच्या माझी माळीची मुलं आहोत. आमचे वडील आता या दुनियेमध्ये राहिले नाहीत. आम्ही दोघं आमच्या बहिणीसोबत त्या नदीच्या किनाऱ्याजवळील महालात राहतो, जो माझ्या वडिलांनी तुमची सहमती घेऊन बनवला होता. आम्ही एका चांगल्या वातावरणात राहतो, जेणेकरून आम्ही मोठे झाल्यावर तुमची सेवा करू शकू. राजा म्हणाला, हे ठीक आहे, पण असे दिसते की तुम्ही येथे शिकार करत होतात. तुम्हाला माहीत नव्हते का की हे एक राजेशाही शिकार स्थळ आहे आणि इथे कोणीही शिकार करू शकत नाही. दोन्ही राजपुत्रांनी विनंती केली, माफ करा महाराज, आमचे वडील अकाली निधन पावले आहेत. आम्हाला कोणीही मार्गदर्शक नाही, म्हणूनच आमचे ज्ञान अपूर्ण आहे आणि इतर तरुणांप्रमाणेच आम्हीही चुका करतो. भक्तांनो, राजपुत्रांचे नम्र शब्द ऐकून राजा हसला आणि म्हणाला, मुलांनो, तुम्हाला शिकार कशी करायची हे माहीत आहे का? दोघांनी उत्तर दिले, हो महाराज, आम्हाला चांगली शिकार कशी करायची हे माहीत आहे. तुम्ही आम्हाला संधी द्या आणि पहा. मग राजा म्हणाला, ठीक आहे, आम्ही तुम्हाला संधी देतो. तुम्ही आम्हाला शिकार कशी करायची ते दाखवा. भक्तांनो, दोन्ही राजपुत्रांनी थोड्याच वेळात एक सिंह आणि एका तित्राची शिकार केली आणि त्यांना राजासमोर नेऊन दाखवले. दोन्ही राजपुत्रांचे शौर्य पाहून राजा खूप आनंदित झाला आणि म्हणाला, मुलांनो, मी तुम्हाला तुमच्या शौर्यापासून वेगळे करू इच्छित नाही, म्हणूनच तुम्ही माझ्यासोबत राजवाड्यात यावे आणि माझ्यासोबत जेवण करावे अशी माझी इच्छा आहे. राजपुत्रांनी सांगितले, महाराज, यावेळी आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही. या उद्धटपणाबद्दल आम्ही माफी मागतो. राजाने आश्चर्याने विचारले, तुम्ही का येऊ शकत नाही? मग त्यांनी सांगितले की आम्हाला एक बहीण आहे. आम्ही तिघे जे काही करतो ते आम्ही तिघांच्या सल्ल्याने करतो. आमच्या बहिणीचा सल्ला घेतल्यानंतरच आम्ही तुमच्या जागी येऊ शकतो. मग राजा म्हणाला, तुम्ही भाऊ आणि बहीण एकमेकांच्या सल्ल्याने काम करता याचा मला खूप आनंद आहे. राजा म्हणाला, ठीक आहे, आज तुम्ही तुमच्या घरी जा आणि तुमच्या बहिणीला विचारल्यानंतर उद्या त्याच ठिकाणी आम्हाला भेटायला या. अशा प्रकारे दोन्ही राजपुत्र राजाची परवानगी घेऊन त्यांच्या घरी आले. पण ते त्यांच्या बहिणीशी त्या घटनेबद्दल बोलायला विसरले की ते या राज्याच्या राजाला भेटले होते आणि त्याने त्यांना जेवणासाठी आमंत्रित केले आहे. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते पुन्हा त्याच जंगलात पोहोचले तेव्हा त्यांना दिसले की ते या राज्याच्या राजाला भेटणार आहेत आणि त्याने त्यांना जेवणासाठी आमंत्रित केले होते. राजाने पुन्हा एकदा विचारलं, तुम्ही तुमच्या बहिणीला जेवणाबद्दल विचारलत का? तेव्हा ते म्हणू लागले, आम्ही या विषयावर चर्चा करायला विसरलो. राजा म्हणाला, काहीच हरकत नाही, आज नाही तर उद्या नक्की विचारा. मग दोन्ही राजपुत्र त्यांच्या घरी येतात आणि त्यांच्या बहिणीला सांगतात, ताई, आज जेव्हा आम्ही शिकारीला गेलो तेव्हा आम्ही तेथील राजाला भेटलो आणि राजाने आम्हाला दोघांनाही त्याच्या राजवाड्यात जेवणासाठी आमंत्रित केले आहे. राजकन्या म्हणाली की ही तुमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. पण थांबा, राजा, योगी, अग्नी, पाणी, त्यांच्या विरुद्ध चालीरीती या सर्वांपासून जपूनच राहावे. मला थोडा वेळ द्या, जेणेकरून मी आधी त्या बोलणाऱ्या पक्षाला विचारू शकेन की आपण राजाचे आमंत्रण स्वीकारावे की नाही. राजकन्या लगेचच पक्षाचा पिंजरा घेऊन तिच्या खोलीत आली आणि विचारू लागली, हे कोकिळा राणी,
तुला सगळं माहीत आहे. तुझ्यापासून काहीही लपलेलं नाही आणि तू नेहमीच प्रत्येक सल्ल्यामध्ये बरोबर असतेस. मला तुझ्याकडून काही सल्ला घ्यायचा आहे. राजाने माझ्या दोन्ही भावांना त्याच्या घरी जेवायला बोलवले आहे. या बाबतीत तुझे काय मत आहे? पक्षी म्हणाला, मालकीन, तुझ्या भावांनी राजाच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. राजा संपूर्ण राज्याचा मालक आहे. त्याचे पाहुणे बनण्यात दोघांनाही काहीही नुकसान होणार नाही. ते त्यांच्या इच्छेनुसार जाऊ शकतात, पण दोन्ही राजपुत्रांनी राजाला आपल्या घरी देखील जेवायला बोलवले पाहिजे. राजकन्येने विचारले, हे कोकिळा, मला आणखी एक गोष्ट सांग. जर राजा माझ्या भावांच्या आमंत्रणावरून आमच्या घरी आला तर मी राजासमोर यावे की नाही? कोकिळा म्हणाली, यात काहीही नुकसान नाही. राजा त्याच्या प्रजेसाठी वडिलांसारखा असतो आणि वडिलांसमोर जाण्यास कोणताही संकोच करू नये. कोकिळेला विचारल्यानंतर राजकन्येने तिच्या दोन्ही भावांना राजाच्या आमंत्रणावरून जाण्याचा आदेश दिला. आता दुसऱ्या दिवशी दोघेही त्याच जंगलात राजाला भेटायला जातात आणि राजाला सांगतात, महाराज, आम्ही तुमचे आमंत्रण स्वीकारतो, पण जेव्हा तुम्ही आमचे आमंत्रण स्वीकाराल तेव्हाच आम्ही तुमचे आमंत्रण स्वीकारू. राजाही त्यांचे आमंत्रण स्वीकारतो. अशा प्रकारे राजा दोन्ही मुलांना घेऊन आपल्या महालात जातो आणि खूप चांगल्या प्रकारे त्या दोन्ही मुलांचा पाहुणचार करतो. राजाने या दोन्ही मुलांची इतकी काळजी आणि इतकी सेवा केली की राजदरबारातील आजूबाजूच्या व्यक्तींना आश्चर्य वाटू लागले की राजा या दोन्ही मुलांची इतकी खातिरदारी का करत आहे? या अनोळखी मुलांच्या प्रेमापुढे राजा इतका दयावान का झाला आहे? या सर्व गोष्टींचे सर्वांनाच खूप आश्चर्य वाटत होते. दोन्ही राजकुमारांच्या रंगरूपावर आणि त्यांच्या कर्मकांडावर सर्वजण प्रभावित झाले होते. काही जण असं देखील बोलत होते की जर राजाने पिंजऱ्यात बंद केलेल्या राणीने मुलांना जन्म दिला असता तर आज ते देखील या मुलांइतकेच हुशार असते आणि राजा देखील त्या मुलांवर असेच किंवा यापेक्षा जास्त प्रेम करत असता. भक्तांनो, आता तो मोर आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा, मधूनच झोपी जाऊ नको. पुढे राजा राजवाड्यात येतो तेव्हा जेवणाची वेळ होते. नोकर आणि दासी सोन्याच्या भांड्यांमध्ये जेवण वाढतात. राजाने दोन्ही राजपुत्रांना जेवणासाठी बसवण्यास सांगितले. दोन्ही राजपुत्र खूप सुसंस्कृत होते. राजाने त्यांची अनेक प्रकारे परीक्षा घेतली, पण ते प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण झाले. राजा विचार करू लागला, जर त्याच्याकडे असे धाडसी राजपुत्र तीक्ष्ण बुद्धिमत्ता असलेले असते तर किती चांगले झाले असते. आता राजाचे त्यांच्याबद्दल आकर्षण वाढत होते. त्याने त्याच्या काळजीत सर्वोत्तम गायक आणि संगीतकाराला बोलावले आणि त्यांनी त्यांची सर्वोत्तम कला सादर केली. मग नृत्य आणि गायनाची व्यवस्था करण्यात आली. नर्तकीने तिचे मोहक नृत्य दाखवून सर्वांना प्रभावित केले. नाटककाराने नाटक सादर केले. हा कार्यक्रम अनेक तास चालू राहिला. त्यानंतर जेव्हा संध्याकाळ होणार होती तेव्हा दोन्ही राजपुत्रांनी राजाकडे त्यांच्या घरी येण्याची परवानगी मागितली आणि राजाला म्हणाले की आता तुम्हीही आमच्या दोघांच्याही गरीब लोकांच्या झोपडीत या आणि आमच्यावर दया करा. राजाने त्यांचे आमंत्रण स्वीकारले. अशा प्रकारे दोन्ही राजपुत्र त्यांच्या घरी गेले. घरी आल्यानंतर त्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितले की राजाने स्वागत केले आहे. सर्वांसमोर आम्हाला खूप चांगले वागवले आणि उद्या शिकार करून परतल्यानंतर ते नक्कीच आपल्या घरी जेवायला येणार आहेत असे त्यांनी वचन दिले आहे. आता आपल्याला राजाच्या लायकीच्या सर्वोत्तम अन्नाची व्यवस्था करावी लागेल. राजकुमारीने म्हटले, काळजी करू नका, मी बोलणाऱ्या पक्ष्याचा सल्ला घेईन आणि सर्व काही व्यवस्था अतिशय सुंदर करेन. मग ती पक्ष्याचा पिंजरा तिच्या खोलीत घेऊन गेली आणि पक्ष्याला संपूर्ण कहाणी सांगितली. मग पक्षी म्हणाला, मालकीन, राजा तुमच्या घरी येत आहे हे खूप भाग्याची गोष्ट आहे. त्याच्या स्वागतासाठी तुम्ही जे काही करू शकता ते सर्वोत्तम असले पाहिजे, परंतु माझ्या विनंतीनुसार तुम्ही एक खास जेवण बनवावे. तुम्ही खीर बनवा आणि त्यावर वेगवेगळ्या ठिकाणी सुक्या मेव्यांसारखे मोती पसरवा. राजकन्या म्हणाली,
हा कसला पदार्थ आहे? मी हंसाबद्दल ऐकले होते की ते मोती खातात, पण मला समजले नाही की राजा मोती कसे खातील. पण तरीही मला इतके मोती कुठे मिळतील? पक्षी म्हणाला, काळजी करू नकोस. तुझ्या बागेच्या पूर्वेला एक झाड आहे. त्या झाडाजवळ उत्खनन कर आणि तिथे तुला भरपूर मोती पुरलेले आढळतील. पक्ष्याच्या सल्ल्यानुसार राजकन्येने 2 नोकरांना घेऊन झाडाखाली उत्खनन केले. झाडाच्या मुळाशी एक सोन्याची पेटी सापडली, जी विविध प्रकारच्या दागिन्यांनी आणि सुंदर मोत्यांनी भरलेली होती. हे पाहून राजकन्या खूप आनंदी होते आणि तिला आता त्या पक्षावर पूर्णपणे विश्वास बसला होता. ती त्या पक्षाला भगवंत मानू लागली होती आणि पक्षावर देखील ती राजकन्या खूप प्रेम करू लागली होती. येथे राजकुमारीने घर इतके स्वच्छ केले की घर चमकू लागले होते. आता दोन्ही राजपुत्र चांगले कपडे घालून घोड्यांवर स्वार झाले आणि शाही शिकारीसाठी जंगलात पोहोचले. ते काही काळ राजासोबत जंगलात राहिले आणि शिकार केली. पण त्या दिवशी खूप उष्णता होती. सूर्य खूप प्रखर होता, म्हणून त्या दिवशी दोघांनीही लवकरच शिकार संपवली आणि त्यांच्या सैनिकांना परत पाठवले. राजा त्याच्या 2 सैनिकांसह त्या 2 राजपुत्रांच्या घरी आला. मग जेव्हा राजा त्यांच्या दाराशी आला तेव्हा राजकुमारीने हात जोडून राजाला अभिवादन केले. राजकुमारांनी सांगितले, ती आमची बहीण आहे. राजाने राजकुमारीच्या डोक्यावर हात ठेवला आणि बराच वेळ तिच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत राहिला. राजकुमारीच्या चेहऱ्याकडे पाहून राजाला आठवले की तिचा चेहरा नक्कीच कोणासारखा तरी दिसत होता, पण ती कोणासारखी दिसत होती हे त्याला समजत नव्हतं. त्यानंतर राजकन्या राजाला तिच्या घरात बोलावते आणि राजाने संपूर्ण भवन पाहिल्यानंतर तो म्हणाला, तू तुझा राजवाडा खूप छान सजवला आहेस. आता मला तुझी बागही दाखव. एक माणूस तुझ्या बागेची खूप प्रशंसा करत होता. ही बाग तुझ्या वडिलांनी लावली होती. मग राजकन्या राजाला बागेत घेऊन जाते. राजा बागेकडे काळजीपूर्वक पाहू लागतो. त्या बागेत सर्व काही सुंदर होते, पण जेव्हा राजाने त्या बागेच्या मध्यभागी कारंजे पाहिले, त्या कारंज्याचे सोनेरी पाणी खूप उंचीवर उडी मारत होते. तेव्हा राजा जवळ गेला आणि त्याने पाहिले आणि आश्चर्यचकित झाला. मग त्याला एका झाडावरून खूप सुंदर संगीत ऐकू येऊ लागले. राजा म्हणाला, असे दिसते की तुम्ही सर्वांनी तुमच्या बागेत गायकांची व्यवस्था देखील केली आहे, कारण बागेतून खूप सुंदर संगीताचा आवाज येत आहे. मग राजकन्या हसायला लागली आणि म्हणाली, महाराज, इथे कोणी गायक नाही. आमच्या बागेत एक झाड आहे. त्याच्या पानांच्या घासण्याने संगीत ऐकू येते. भक्तांनो, राजा हे सर्व पाहून थक्क होतो. खरं तर झाडातून संगीत येत होते. राजा म्हणाला, हे खूप विचित्र आहे. हे असे काहीतरी असते, मी कल्पनाही करू शकत नाही की तुम्हाला ते कुठून मिळाले. राजकन्या म्हणाली, महाराज, आम्हाला ते कुठून मिळाले हे विचारू नका. आम्ही त्यांना मृत्यूच्या तावडीतून बाहेर काढले आहे. राजकन्या राजाला म्हणाली, माझ्याकडे आणखी एक आश्चर्यचकित गोष्ट आहे जी तुम्ही पाहिली पाहिजे. तो एक पक्षी आहे, जो पक्षी माणसासारखा बोलतो आणि जेव्हा तो गातो तेव्हा सर्व पक्षी एकत्र येतात आणि त्याच्यासोबत गातात. राजा त्या पक्ष्याच्या पिंजऱ्याजवळ पोहोचला आणि त्याला खूप काळजीपूर्वक पाहू लागला. पक्षीही त्याच्या तेजस्वी डोळ्यांनी राजाकडे पाहत राहिला, जणू तो त्याच्या आत लपलेले प्रत्येक रहस्य वाचत आहे. राजाला त्याच्या नजरेत एक विचित्र बुद्धिमत्ता आणि अधिकाराची भावना जाणवली. राजा काही बोलणार इतक्यातच तो पक्षी मानवी आवाजात गर्जना करत म्हणाला, तू आलास राजा? हे अत्याचारी राजा, तू तुझ्या कर्माचे फळ पाहण्यासाठी आला आहेस. हे सुंदर चेहरे पाहून तुला अजिबात लाज वाटत नाही का? तू स्वतः कोणाला स्वतःच्या हातांनी मृत्यूदंड दिलास? हे ऐकून राजा स्तब्ध झाला. त्याचा चेहरा रागाने आणि आश्चर्याने लाल झाला. तो म्हणाला, तू काय म्हणतोय पक्षी? तुझी जीभ तुझ्या पंखांपेक्षा लांब आहे. मी कोणालाही मृत्यूदंड दिला नाही. पक्षी व्यंग्यात्मकपणे हसला. त्याचे हास्य राजाच्या कानात टोचल्यासारखे घुसले. तो म्हणाला, अरे, तू निर्दोष आहेस.
तू काहीही केले नाहीस. तुझ्या स्वतःच्या राणीने प्राण्यांना जन्म दिला, बरोबर, पण तू कधी विचार केला आहेस का राजन, माणसाच्या पोटातून प्राणी कसा जन्माला येऊ शकतो? सत्य हे आहे की तुला अशी राणी हवी होती जी तुला दैवी मुले देईल, पण जेव्हा तुझ्या राणीने सामान्य मानवांना जन्म दिला होता तेव्हा तुझा अभिमान नष्ट झाला. तू स्वतः त्या नवजात बाळांना मृत प्राण्यांनी बदलून नदीत फेकून दिलेस, जेणेकरून तुला तुझ्या निष्पाप पत्नीला सोडून देण्याचे आणि बदनाम करण्याचे ठोस कारण मिळेल. मला सांग, हे खरे आहे का? पक्ष्याच्या खात्याची ही कहाणी ऐकून राजाचे डोके गरम झाले. त्याला चक्कर येऊ लागली. तो थरथर कापत म्हणाला, नाही, हे खोटं आहे, हे खोटंच आहे. मी असे कोणतेही पाप केलेले नाही. त्याच्या कपाळावरून घामाचे थेंब उघळले. त्याने तिन्ही भावंडाकडे पाहिले आणि नंतर पक्षाकडे. त्याचे मन खूप अस्वस्थ झाले. पक्षाने मान हलवली आणि म्हणाला, बरं, जर तू इतका सत्यवादी आणि ज्ञानी आहेस तर माझ्या एका कोड्याचे उत्तर दे, आणि जर तू याचे उत्तर खरे दिले तर तू नक्कीच निर्दोष ठरशील. पक्षाने गंभीर आणि मधुर आवाजात कोडे सांगण्यास सुरुवात केली. ज्याच्या तोंडात जीभ होती पण तो सत्य बोलू शकत नव्हता, असा कोण होता? ज्याच्या डोळ्यात दृष्टी होती पण तो न्याय पाहू शकत नव्हता. तो कोण आहे ज्याच्या हातात सत्ता होती पण तो स्वतःचा भाग धरू शकत नव्हता? आणि तो प्रवाह कोणता आहे जो मृत्यूचा क्रम घेऊन जातो पण जीवनाचे वरदान घेऊन येतो? मला सांगा राजा, जर तुम्ही निर्दोष असाल तर हे कोडे सोडवा. कोडे ऐकून राजा घाबरला. त्याचे मन रिकामे होऊ लागले. प्रत्येक ओळ त्याच्या हृदयावर हातोड्याने आदळत होती. त्याच्या तोंडात जीभ होती पण तो सत्य सांगू शकत नव्हता. ही राणी होती का? त्याच्या डोळ्यात दृष्टी होती पण तो न्याय पाहू शकत नव्हता. हे कोण आहे? तो हा स्वतः होता का? ज्याच्या हातात सत्ता होती पण तो स्वतःचा भाग धरू शकत नव्हता. ही ओळ त्याला आत खोलवर टोचत होती, आणि ती नदी जी मुलांना घेऊन जात होती. राजाच्या डोळ्यात अंधार येऊ लागला. त्याला काहीही समजत नव्हते. तो निराशेने डोके धरून खाली बसला. राजाला इतकं अस्वस्थ आणि पराभूत पाहून पक्षाचा आवाज बदलला. आता त्याच्या आवाजात व्यंग किंवा राग नव्हता. त्याच्या आवाजात करुणा आणि सत्य ओसंडून वाहत होते. ती म्हणाली, तू ते सोडवू शकला नाहीस राजन, कारण सत्य तुझ्या डोळ्यासमोर होते पण कटाच्या जाड पडद्याने झाकलेले होते. मी तुला सांगितलेली गोष्ट खोटी होती पण तुझ्या कर्माचे प्रतिबिंब होती. तू सत्य जाणून घेण्याचा प्रयत्नही केला नाहीस. आता पहिल्या दिवसापासूनची खरी गोष्ट ऐक त्या गंभीर कटाची कहाणी. आणि मग तो पक्षी राजाला सर्व काही सविस्तरपणे सांगू लागला. अरे राजन, त्या दिवशी तुझ्या प्रेमळ राणीने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्या दिवशी तुझ्या राणीच्या दोन्ही बहिणी मत्सराने भरल्या होत्या. त्यांनी त्या चंद्रासारख्या दिसणाऱ्या सुंदर मुलाला गुपचूप उचलले. त्यांनी त्याला एका लाकडी पेटीत बंद केले आणि नदीत फेकून दिले, आणि त्याच्या जागी एका मृत कुत्र्याचे पिल्लू ठेवले. राजवाड्यात खोटी बातमी पसरवली की राणीने कुत्र्याला जन्म दिला आहे. 1 वर्षानंतर जेव्हा राणीने दुसऱ्या मुलाला जन्म दिला तेव्हा त्या दुष्ट लोकांनी पुन्हा तेच केले. त्यांनी त्या तेजस्वी मुलालाही नदीत फेकून दिले आणि त्याच्या जागी एक मृत मांजर ठेवले. तू त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवलास, आणि तिसऱ्यांदा जेव्हा एक सुंदर मुलगी जन्माला आली तेव्हा देखील त्या बाळाची त्या बहिणींना दया आली नाही. त्यांनी ते छोटेसे आयुष्य एका पेटीत घालून नदीत फेकून दिले आणि तुझ्या राणीजवळ एका उंदराचे पिल्लू टाकले, ते देखील मृत झालेले. अरे, हे तुझे हितचिंतक नाहीत तर तुझे सर्वात मोठे शत्रू आहेत राजन. भले तर त्या माणसाचे होत राहील ज्यांनी या मुलांना वाचवले. तो तुझ्या राजदरबाराचा माळी होता. त्यांना देखील संतान नव्हते. देवाने त्यांना या मुलांचे पालक बनवले. त्यांनी नदीतून एक एक करून 3ही मुलांना बाहेर काढले आणि त्यांना स्वतःच्या मुलांसारखे वाढवले. त्याने त्यांना सर्व प्रकारचे शिक्षण दिले. पक्षी क्षणभर थांबला
आणि मग बोलला, आणि अरे राजन, ही 3 मुले ज्यांना तू मृत आणि प्राण्यांच्या रूपात समजत होतास ते आज तुझ्या समोर उभे आहेत. हे दोन्ही राजपुत्र तुमचे स्वतःचे पुत्र आहेत आणि ही राजकुमारी तुमची स्वतःची मुलगी आहे. तुझे निष्पाप राणी अजूनही पिंजऱ्यात तुझ्या क्रूरतेची शिक्षा भोगत आहे. हे ऐकून राजाच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. त्याने थरथरत्या आवाजात समोर उभ्या असलेल्या 3 मुलांकडे पाहिले. आता त्याला त्यांच्या चेहऱ्यावर स्वतःचे आणि त्यांच्या राणीचे प्रतिबिंब स्पष्टपणे दिसत होते. त्याच्या संपूर्ण अस्तित्वावर वीज पडल्यासारखे सत्य चमकले. राजा पक्षाला म्हणाला, हे देवी पक्षी, मी तुमचे आभार कसे मानू? आज तुम्ही मला हे स्पष्ट केले आहे की शत्रू वाईट आहेत आणि राणी निर्दोष आहे. तुम्ही मला माझ्या मुलांना ओळखायला लावले आहे. मी वारंवार विचार करत होतो की ही मुलं मला इतकी का आवडतात. मला त्यांच्या बोलण्यावर इतका राग का येत नव्हता. अशा प्रकारे राजाने त्याच्या 3 मुलांना प्रेमाने मिठी मारली. चौघांच्याही डोळ्यात अश्रू वाहू लागले. आता राजा आपल्या मुलांना भेटून खूप आनंदी झाला. राजाला जणू त्याचा आत्मा परत आला आहे असे वाटू लागले. त्यानंतर सर्वांनी एकत्र जेवणाचा आस्वाद घेतला. काही वेळ बोलल्यानंतर राजा म्हणू लागला, आता मी राजवाड्यात जात आहे. मी उद्या परत येईन. उद्या तुम्ही सर्वांनी माझ्या नव्हे तर तुमच्या आईचे स्वागत करण्यासाठी तयार राहावे. त्यानंतर तुम्हालाही राजवाड्यात राहायला यायचे आहे. आता असे म्हणत राजा तेथून राजवाड्यात निघून जातो. राजवाड्यात पोहोचल्यानंतर राजाने मंत्र्याला बोलावले आणि त्याने त्याचे खूप कौतुक केले की तुम्ही इतके शहाणे मंत्री आहात. तुमच्यामुळेच राणीचा जीव वाचला. मग त्याने मंत्र्याला राणीच्या बहिणींच्या दृष्टपणाचे वर्णन सांगितले. राजाने मंत्र्यांना संपूर्ण कहाणी सांगितली आणि म्हणाला, त्या 2 दृष्ट स्त्रियांना आत्ताच बोलाव आणि त्यांना माझ्या निष्पाप राणीला जी शिक्षा दिली तीच शिक्षा द्या. त्या कोणत्याही प्रकारच्या दयेला पात्र नाहीत. मंत्र्याने राजाच्या आदेशाचे पालन करून त्या दृष्ट महिलांना अटक केली. पण राजा म्हणाला, मंत्री, त्यांना शिक्षा करण्यापूर्वी मला माझे सर्वात मोठे पाप धुवावे लागेल. माझ्या राणीला मी स्वतःच्या हातांनी ज्या नरकात ढकलले आहे त्यातून मला बाहेर काढावे लागेल. राजाने आपल्या 3 मुलांना आपल्याकडे बोलावले. त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि म्हणाला, मुलांनो आणि मुलींनो, आज तुम्हाला माझ्यासोबत अशा ठिकाणी यावे लागेल जिथे तुमची आई तुमची वाट पाहत आहे. पण ती ज्या स्थितीत आहे ते पाहून धीर सोडू नका. 3 मुले त्यांच्या वडिलांसोबत गेली. ते त्यांच्या आईला भेटण्यास उत्सुक होते आणि त्यांना एक अज्ञात भीती देखील होती. ते चौरस्त्यावर पोचले जिथे लोकांच्या गर्दीत ते गंजलेले लोखंड सापडले. एक अपमानजनक पिंजरा होता. पिंजऱ्याच्या एका कोपऱ्यात एक स्त्री बसली होती. तिचे राजेशाही कपडे फाटले होते. धूळ आणि मातीने माखल्यानंतर तिचे सुंदर केस जाळीदार कप्प्यांमध्ये बदलले होते. तिचा चंद्रासारखा चेहरा अश्रू आणि रडण्याने माखला होता. हे दृश्य पाहून 3 मुलांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. राजकन्या रडू लागली. जणू कोणीतरी राजाचे हृदय मुठीत दाबले आहे असे वाटले. तो थरथरत्या पावलांनी पिंजऱ्याजवळ पोहोचला. त्याने पिंजऱ्याचे गंजलेले कुलूप हातांनी उघडले. दार कर्कश आवाजाने उघडले. राजा पिंजऱ्यात गेला आणि त्याच्या राणीसमोर गुडघे टेकला. त्याने राणीचे धुळीने माखलेले पाय धरले आणि लहान मुलासारखे रडत म्हणाला, राणी, मला माफ कर. मी तुझा गुन्हेगार आहे. मी आंधळा झालो होतो. मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण त्या खोट्या शब्दांनी मी माझ्या स्वतःच्या हातांनी माझे जग उद्ध्वस्त केले. अगं माझ्या प्रिये, माझ्याकडे बघ. मी तुझा सिद्धार्थ आहे. राणीने हळूच तिचे तोंड रिकाम्या डोळ्यांनी वर केले आणि त्याच्याकडे पाहिले. पण त्याच्या डोळ्यात ओळख नव्हती. वर्षानुवर्षे झालेल्या अपमान आणि एकाकीपणाने तिचे भान हिरावून घेतले होते. राजाला पाहून ती इतकी घाबरली की जणू कोणीतरी तिला छळायला आले आहे. ती आणखीनच घाबरून एका कोपऱ्यात लपली. राजाच्या निराशेला सीमा राहिली नाही. त्याची राणी त्याला ओळखतही नव्हती. मग त्याने आपल्या मुलांना इशारा केला. 3 मुले हळूहळू तिच्याजवळ जाऊन बसली.
राजा बोलू लागला, राणी, यांच्याकडे बघ तरी एकदा, ही तुझी स्वप्ने आहेत राणी. राजपुत्र आणि ती राजकन्या तिच्या आईच्या शेजारी बसली आणि तिने हळूहळू तिच्या आईच्या कोरड्या गालांवर हात ठेवला. म्हणू लागली, आई, एकदा तरी आमच्याकडे बघ, आम्ही आलो आहोत. तिच्या आवाजात इतकी वेदना आणि प्रेम होते की राणीची फिकट त्वचा हलू लागली. सर्वात मोठा राजकुमार, ज्याचे केस एका बाजूला सोनेरी आणि दुसऱ्या बाजूला चांदीचे होते, त्याने त्याच्या आईचा दुसरा हात धरला आणि म्हणाला, आई, आम्ही आलो आहोत. हळूहळू राणीच्या रिकाम्या डोळ्यात जीवनाचा किरण परत आला. तिने तिच्या थरथरत्या चेहऱ्याने मुलांकडे पाहिले. तिने राजकन्येचे अश्रू पुसले. तिने तिच्या मुलांच्या डोक्यावर हात फिरवला. तिला तिची जुनी स्वप्ने आठवली. तिने तिच्या बहिणींना सांगितलेली स्वप्ने. कित्येक वर्षानंतर तिच्या मुखातून शब्द फुटू लागले. ती म्हणू लागली, ही मुलं माझी आहेत. राजाने लगेचच उत्तर दिले, होय राणी, होय, ही आपलीच मुले आहेत. तू कोणत्या जनावराला जन्म दिला नव्हतास, तर तू या फुलांना आणि या मोत्यांना जन्म दिला होतास. हे बघ, तुझा मुलगा, ज्याच्या हास्याने फुले फुलतात आणि ज्याच्या रडण्याने मोती पडतात, आणि ही चंद्रासारखी तुझी मुलगी. हे सर्व खरे आहे राणी, हे सर्व खरे आहे. हे ऐकून राणीच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. वर्षानुवर्ष दडपलेले दुःख, अपमान, वेदना एकत्र वाहू लागल्या. तिने तिच्या 3ही मुलांना मिठी मारली आणि त्यांचे चुंबन घेऊ लागली. तिला असे वाटले की जणू काही जवळजवळ मृत झालेल्या वनस्पतीला अमृताचा सागर सापडला आहे. तिच्या जगात एक नवीन पहाट उजाडली होती. काही वेळाने जेव्हा तिचे मन थोडे शांत झाले, तेव्हा तिने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी राजाकडे पाहिले. आता तिच्या आवाजात एक विराम होता. ती म्हणाली, स्वामी, मी नेहमीच तुला माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम केले, पण तू माझ्या शब्दांवर विश्वास ठेवला नाहीस. माझ्या डोळ्यांच्या सत्यावर विश्वास ठेवला नाहीस, तर इतरांनी सांगितलेल्या कटावर विश्वास ठेवलास. प्रेम विश्वासाच्या पायावर उभे आहे आणि तू तो पायच तोडलास. मग तिने थरथरत्या आवाजात विचारले, पण हे सर्व केले कोणी? आमच्या आनंदाचा शत्रू कोण बनला? राजाने डोके टेकवले आणि जड अंतकरणाने म्हणाला, तुझ्या स्वतःच्या बहिणी राणी, तुझी मोठी बहीण आणि मधली बहीण. हे ऐकून राणीला आणखी एक मोठा धक्का बसला. तिला विश्वासच बसत नव्हता. माझ्या बहिणी? नाही, त्या हे करूच शकत नाही. ती पुन्हा एकदा दुःखाने आणि आश्चर्याने तुटून पडली. ज्या प्रेमाने आणि ज्या विश्वासाने ती त्यांना भेटायची, त्या प्रेमाचे त्यांनी इतके भयानक बक्षीस दिले होते. राजाने तिला आधार दिला आणि म्हणाला, आता दुःख नाही राणी, आता फक्त आनंदच आनंद असेल. चल, तुमच्या राजवाड्यात जाऊया. तुमचे सिंहासन, तुमचा सन्मान आणि तुमची मुले सर्व तुमची वाट पाहत आहेत. राणी तिच्या मुलांचे हात धरून अपमानाच्या त्या पिंजऱ्यातून बाहेर आली. चौकाचौकात उभे असलेली सर्व लोक, जे कालपर्यंत तिला टोमणे मारत होते, ते आज पश्चाताप आणि आदराने डोके टेकवून उभे होते. राजा, राणी आणि त्यांची 3 मुले एकत्र राजवाड्याकडे निघाले, एका नवीन आणि आनंदी भविष्याकडे. राजाने मंत्रीजी यांना आदेश दिला, त्या 2 दुष्ट महिलांना उद्या राजदरबारात हजर करावे. सर्वांसमोर न्याय होईल. दुसऱ्या दिवशी राजदरबार भरून गेला होता. प्रत्येक दरबारी, प्रत्येक सैनिक आणि शहरातील प्रमुख नागरिक त्या कट रचणाऱ्या बहिणींचे काय होते ते पाहण्यासाठी आले होते. मध्यभागी राणीच्या 2 बहिणी डोके टेकवून साखळ्यांनी बांधलेल्या उभ्या होत्या. आता त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाचा कोणताही लवलेश नव्हता, फक्त मृत्यूची भीती आणि खोल पश्चाताप होता. राजा सिद्धार्थ त्याच्या सिंहासनावर बसला होता. त्याचा चेहरा रागाने दगडासारखा कडक झाला होता. तो गर्जना करत म्हणाला, या 2 महिलांनी केवळ त्यांच्या बहिणीचा विश्वासघातच केला नाही, तर त्यांनी न्यायाच्या आणि या राज्याच्या भविष्याच्या डोळ्यात धूळ फेकली आहे.
मत्सराच्या आगीत जळत त्यांनी 3 निष्पाप जीव नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि एका निष्पाप महिलेला वर्षानुवर्षे नरकाचे दुःख दिले आहे. अशा भयंकर गुन्ह्यासाठी फक्त एकच शिक्षा असू शकते आणि ती म्हणजे मृत्यू. आम्ही त्यांना याच चौकात फाशी देण्याचा आदेश देतो. तेवढ्यात एक मधुर आवाज पाठवून आला, महाराज. सर्वांच्या नजरा त्या आवाजाकडे वळल्या. सिंहासनाजवळ उभी असलेली राणी तिच्या 3 मुलांसह हळूहळू पुढे सरकली. तिच्या चालण्यात एक अद्भुत शांतता आणि सन्मान होता. ती तिच्या दोन्ही बहिणींसमोर उभी राहिली. राणीने एक दीर्घ श्वास घेतला आणि वर्षानुवर्ष दडपलेले दुःख तिच्या आवाजातून बाहेर आले. ती म्हणाली, बहिणींनो, मी नेहमीच तुम्हाला माझ्या आईसारखे वागवले. मी तुम्हाला माझा सर्वात मोठा आधार मानत होते. मला नेहमीच तुम्ही चांगल्या वाटत होतात, पण असे झाले नाही. तुम्ही तर माझा विश्वासघात केला आणि मी तुमच्या प्रेमात अडकून गेली. माझं राणी बनणं इतकं घातक ठरलं की तुम्ही तुमच्या सख्ख्या बहिणीला असे भोग भोगायला लावले. माझ्या मुलांचे तर तुम्ही शत्रू बनलात. जेव्हा मी तुम्हाला भेटायला यायचे, तुम्हाला मिठी मारायची, तेव्हा तुम्हाला माझे प्रेम जाणवले नाही का? की तुमच्या मत्सराची आग इतकी तीव्र होती की तुम्ही प्रेम आणि नातं विसरून गेलात आणि सर्व जाळून टाकलं. राणीने एक एक शब्द उच्चारले आणि मोठ्या बहिणी रडू लागल्या. राणीही आता रडू लागली होती. आता त्या मोठ्या बहिणींना आपल्या बहिणीचं बोलणं सहन होत नव्हतं. त्या दोघी बहिणी आपल्या लहान बहिणीच्या पायाशी डोकं टेकवून जोरजोरात रडू लागल्या. मोठी बहीण रडत म्हणाली, अगं लहान बहिणी, आम्हाला माफ कर. आम्ही मत्सराने आंधळे झालो होतो. जेव्हा आम्ही तुला राणीच्या सिंहासनावर पाहायचो आणि स्वतःला नोकरांच्या बायका म्हणून ओळखायचो, तेव्हा आमचे हृदय जळून राख झाले होते. आम्ही वेडे झालो होतो. आम्हाला काहीच समजत नव्हते. आम्हाला मृत्यूदंड दिलाच पाहिजे. आम्ही जगण्याच्या लायक नाही आहोत. त्यांची ही अवस्था पाहून राणीच्याही डोळ्यात अश्रू आले. तिने तिच्या बहिणींना उभे केले आणि राजाकडे वळून म्हणाली, महाराज, मी तुमच्याकडून भिक्षा मागते. राजा आश्चर्याने म्हणाला, राणी, तुम्ही काहीही मागू शकता, पण या दुष्ट स्त्रियांसाठी क्षमा मागू नका. राणी शांतपणे म्हणाली, महाराज, जर मी आज त्यांच्याशी असेच केले तर त्यांच्यात आणि माझ्यात काय फरक राहील? सुडाची आग एकाला जाळते पण दुसऱ्यालाही नष्ट करते. त्यांनी मला शारीरिक आणि मानसिक वेदना दिल्या, पण जर मी त्यांना मृत्यूदंड दिला तर मी माझ्या आत्म्याला आयुष्यभर वेदना देत राहीन. खरी शिक्षा मृत्यूदंड नाही, त्याऐवजी एखाद्याने स्वतःच्या पापांसह जगावे आणि त्यांचे प्रायश्चित्त करावे. मग ती तिच्या बहिणींकडे वळली आणि म्हणाली, मी तुम्हाला तुमच्या पापांसाठी क्षमा करते, पण या क्षमाशीलतेचा अर्थ असा नाही की तुमच्या कृत्यांचे कोणतेही परिणाम तुम्हाला भोगावे लागणार नाहीत. तिने हात जोडून राजाला म्हटले, महाराज, त्यांना फाशी देण्याऐवजी त्यांना राज्याच्या सीमेवर असलेल्या एका दुर्गम आश्रमात पाठवावे. त्यांनी त्यांचे उर्वरित आयुष्य तेथे गरीब आणि दुःखी लोकांची सेवा करण्यात घालवावे. ही त्यांच्यासाठी सर्वात मोठी आणि खरी शिक्षा असेल आणि कदाचित यामुळे त्यांचा आत्माही शुद्ध होईल. राणीची ही अद्भुत उदारता आणि ज्ञान पाहून संपूर्ण दरबार स्तब्ध झाला. राजा आपल्या पत्नीच्या महानतेसमोर नतमस्तक झाला. त्याच्या डोळ्यात त्याच्या राणीबद्दलचे प्रेम आणि आदर 1000 पटीने वाढले. त्याने आदेश दिला, माझ्या राणीला हवे तसे या दोघींना आश्रमात पाठवा. त्यांच्या धाकट्या बहिणीच्या या अविश्वसनीय प्रायचित्ताने दोन्ही बहिणी भारावून गेल्या. रडत रडत त्या फक्त एवढेच बोलू शकल्या, छोटी, तू खरोखरच राणी आहेस. फक्त राजाचीच नाही तर अनेक हृदयांची देखील राणी आहेस. आता मोर आपल्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, अशा प्रकारे राणीने तिच्या शत्रूंना क्षमा करून आपली महानता सिद्ध केली. राजाचे संपूर्ण कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आले आणि त्या राज्यात पूर्वीपेक्षाही अधिक आनंद पसरला. राणीचे सर्व त्रास संपले आणि तिचे जीवन प्रेम आणि आनंदाने भरून गेले. आता मोरणीच्या डोळ्यात अश्रू होते. ती म्हणाली, हे स्वामी,
ही कहाणी खरोखरच आश्चर्यकारक आहे. क्षमतेच्या शक्तीपेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही. मोराने आपल्या पत्नीकडे प्रेमाने पाहिले आणि म्हणाला, हो प्रिये, हा या कथेतील सर्वात मोठा शहाणपणा आहे. आज देवाने त्यांना पुन्हा एकदा एकत्र केले होते. मग राजकुमारीने तिच्या आईला त्या बोलणाऱ्या पक्षाला भेटवले आणि तिला तिच्या सुंदर बागेत उभे असलेले झाड दाखवले, ज्यातून संगीत निघत होते. आता मोर पुढे म्हणतो, हे प्रिये, आता तुम्हाला ते शहाणपणाचे शब्द कळतील. काळजीपूर्वक ऐका. मग कोकिळा राजा आणि राणीला म्हणाली, हे राजा, जर तुम्हाला तुमच्या जीवनात या 8 महत्त्वाच्या गोष्टी आठवत राहिल्या तर तुमच्या आनंदाला धोका राहणार नाही. तुमच्या मुलाबाळांवर कधीही संकट येणार नाही, कधीही पैशाचे नुकसान होणार नाही आणि तुम्ही फसवणुकीपासून नक्कीच वाचत राहाल. सर्वप्रथम, न पाहता ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवून कोणतेही निर्णयात्मक पाऊल उचलू नका. जर एखाद्याला शिक्षा देण्याचा प्रश्न असेल तर कधीही अफवांवर विश्वास ठेवू नका. ते नेहमी स्वतःच्या डोळ्यांनी पाहून किंवा चाचणी करून करा, मग ते पैशाचे असो किंवा नातेसंबंधाचे. जोर जबरदस्तीने किंवा अंधविश्वासावर कोणताही निर्णय घेऊ नये. मित्र कितीही निष्ठावान असला तरीही तुम्ही त्याच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये. नेहमीच विश्वासू लोक तुमचा विश्वासघात करू शकतात. जेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या निकषांवर चाचणी करता आणि वेळोवेळी त्यांची चाचणी घेत राहता, तेव्हाच त्यांच्यावर विश्वास ठेवा. लोक या 3 कारणांमुळे विश्वासघात करतात: मत्सर, लोभ आणि अपमानामुळे. नेहमी मत्सरी लोकांपासून दूर राहा. लोभी आणि वासनागंध लोकांपासून अंतर ठेवा आणि कोणाचाही अपमान करू नका. तुम्ही आणि तुमचे कुटुंब नेहमीच फसवणूक आणि समस्यांपासून वाचाल. कधीही पैशांचे नुकसान होणार नाही. तुमची स्वतःची लोक असे असतात जे न सांगता तुमचे दुःख समजून घेतात. कोणीतरी फक्त तुमच्यासोबत राहूनच नाही तर तुमच्यासोबत राहून तुमचे स्वतःचे असते. तुमचे स्वतःचे लोक तुमच्या पाठीमागे कधीही हल्ला करत नाहीत. जरी ते काही बोलले तरी आम्ही त्यांना दुरुस्त करण्यासाठी समोर बोलू शकतो. तुमच्या अनुपस्थितीत देखील जे तुमचा आदर करतात ते तुमचे खरे लोक आहेत. आपले लोक ते आहेत जे यशात आनंदी असतात आणि अपयशात तुमच्यासोबत उभे राहतात. ते परिस्थिती पाहून नाते तोडत नाहीत. आपले लोक ते आहेत ज्यांच्या सहवासात तुम्हाला आतून मजबूत बनवले जाते आणि त्यांच्या भेटीमुळे आत्म्याला शांती मिळते. तर भक्तांनो, अशा प्रकारे राजाचे संपूर्ण कुटुंब एकत्र येते आणि पुन्हा राजाच्या घरात आनंद आणते. श्रीकृष्णाची कृपा कायम त्यांच्यावर होत राहते आणि त्यांच्या सर्व इच्छा श्रीकृष्ण पूर्ण करतात. राणीच्या सर्व समस्या आता संपलेल्या असतात. आता मोर त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, ही ती कहाणी होती ज्यातून हे शिकलेले धडे होते. भक्तांनो, आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही कहाणी आणि यातून शिकवलेले धडे आवडलेले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. संपूर्ण कथा ऐकण्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी तुमची काळजी घ्या. मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करते, तुमच्या सर्व इच्छा भगवंत पूर्ण करो. तुमच्या आयुष्यातील दुःख, संकटे नष्ट होत आणि तुमच्या सर्व इच्छा देव नक्कीच पूर्ण करेल. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. राधे राधे. जय श्री कृष्ण.